जय शिवराय विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण सॉलिड स्टेट या चॅप्टरमधला टाइप्स ऑफ सॉलिड हा टॉपिक कव्हर केला होता. त्याच्यामध्ये जे क्रिस्टलाइन सॉलिड्स होते चार प्रकारचे, आयोनिक सॉलिड्स, कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिड्स, मॉलिक्युलर सॉलिड्स आणि मेटॅलिक सॉलिड्स, याचं जर आपल्याला चांगल्या पद्धतीने रिव्हिजन करायचं असेल तर असा एक टेबल आपल्या बुकमध्ये दिलेला आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्ही त्या दोन्ही टॉपिक्सचं रिव्हिजन करू शकता. आज जो टॉपिक आपण स्टार्ट करणार आहोत तो टॉपिक असणार आहे क्रिस्टल स्ट्रक्चर. फार इम्पॉर्टंट टॉपिक आहे. असं समजा की ॲक्च्युअलमध्ये या चॅप्टरला याच टॉपिकपासून सुरुवात होते आणि हाच टॉपिक विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे समजत नाही, त्यामुळे पूर्ण चॅप्टरच समजत नाही. त्याच्यामुळे आजचं लेक्चर एकदम आरामात समजून घेण्यासारखं लेक्चर आहे. कारण प्रॉब्लेम काय आहे ना, इथे जे काही आपण शिकवतोय किंवा तुम्ही जे समजून घेताय त्याच्यामध्ये इमॅजिनेशन पॉवर फार महत्वाची आहे. याच्यामध्ये जेव्हा आम्ही तुम्हाला एखादं स्ट्रक्चर सांगतोय तेव्हा ते तुम्हाला इमॅजिन झालं पाहिजे. आणि आज ज्या पद्धतीने मी तुम्हाला हे शिकवेल ना, क्रिस्टल स्ट्रक्चर काय असतात किंवा याचं जे बेसिक मी आज तुम्हाला सांगणार आहे, जे विद्यार्थी हे लेक्चर पाहतायत त्या सर्व विद्यार्थ्यांना हा चॅप्टर आवडायला लागेल अशा पद्धतीने मी तुम्हाला हे शिकवणार आहे. तर सर्वात प्रथम पाहूयात क्रिस्टल स्ट्रक्चर म्हणजे असतं काय. क्रिस्टल स्ट्रक्चर म्हणजे काय असणार आहे पहा. इट इज ऑर्डर्ड म्हणजे रेग्युलर, 3 डायमेन्शनल अरेंजमेंट ऑफ पार्टिकल्स. कालच्या लेक्चरमध्ये पाहिले, पार्टिकल म्हणजे ॲटम्स असू शकतात, आयन्स असू शकतात, इन अ क्रिस्टल. त्याला आपण काय म्हणणार आहोत, क्रिस्टल स्ट्रक्चर म्हणणार आहोत. आता हे क्रिस्टल स्ट्रक्चर बनलं कशापासून आहे, तर क्रिस्टल स्ट्रक्चर जे आहे ते बनलेलं असणार आहे दोन गोष्टींपासून. पहा, क्रिस्टल स्ट्रक्चर जो आहे दोन गोष्टींपासून बनलंय. कोणत्या कोणत्या दोन गोष्टींपासून बनलेलं आहे. इट इज मेड अप ऑफ लॅटाईस अँड बेसिस. आता बा, लॅटाईस हा जो शब्द आहे ना, हा थोडा इमॅजिनरी शब्द आहे. म्हणजे कोणत्याही, आता फॉर एक्झाम्पल जशी आपण रांगोळी काढतो दिवाळीमध्ये, त्याच्यामध्ये आपण जे डॉट्स टाकतो ना पहिले, समजा इथे पण आपल्याकडे तसे डॉट्स आहेत. आता ते इमॅजिनरी डॉट्स आहेत. कोणत्याही सॉलिड सबस्टन्समध्ये ऍक्च्युअली थोडी ना डॉट्स असणार आहेत, पण त्या स्ट्रक्चर्सची जॉमेट्री काय, त्या सॉलिडचं स्ट्रक्चर काय, हे जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला या डॉट्सची गरज आहे, या पॉइंट्सची गरज आहे. आणि त्या पॉइंट्सला आपण काय म्हणतो, तर लॅटाईस पॉइंट्स आपण त्यांना म्हणणार आहोत. आता या दोन्ही गोष्टींना आपण समजून घेऊयात की यांचा अर्थ काय. सर्वात पहिलं वी विल गो फॉर लॅटाईस काय असतात. लॅटाईस म्हणजे काय, जॉमेट्रिकल अरेंजमेंट ऑफ पॉइंट्स. शॉर्टकटमध्ये लिहितोय मी हा पॉइंट, समजण्यासाठी आहे, आपल्याला असं काही लॅटाईस वगैरे डिफाईन करायचं नाहीये. सो लॅटाईस इज अ जॉमेट्रिकल अरेंजमेंट ऑफ पॉइंट्स इन 3 डायमेन्शन. इन 3D, शॉर्टकटमध्ये इन 3 डायमेन्शन. आता फॉर एक्झाम्पल समजा मला जर लॅटाईस बनवायचे आहे तर मी लॅटाईस कशा पद्धतीने बनवेल. हे लॅटाईसचे पॉइंट झाले, नॉर्मल आणि रेग्युलर मॅनर आहेत, एका मागोमाग एक आहेत, एका खाली एक आहेत, रॅन्डम अरेंजमेंट नाहीये. तर यांना आपण म्हणू शकतो लॅटाईस. हे आहेत आपले लॅटाईस पॉइंट्स. चला इथे नाव देऊया त्यांना, लॅटाईस पॉइंट्स. आता या लॅटाईस पॉइंट्स वरती जर आपण आपले बेसिस ठेवले. आता बेसिस म्हणजे काय, बेसिस म्हणजे सबस्टन्सचे पार्टिकल्स. बेसिस म्हणजे काय असणार आहे, सबस्टन्सचे पार्टिकल असणार आहेत. मग ते ॲटम्स असतील किंवा आयन्स असतील किंवा मॉलिक्युल्स असतील, व्हॉट एव्हर इट इज, त्या बेसिसला जर आपण इथे प्लेस केलं. फॉर एक्झाम्पल समजा आपण जो बेसिस घेतलाय तो असा घेतलाय, हा ॲटम आपण कन्सिडर केलाय. याला जर आपण त्या पॉइंटच्या ऐवजी ठेवून दिलं तर आपल्याला जे स्ट्रक्चर मिळेल त्या स्ट्रक्चरला आपण म्हणतो क्रिस्टल स्ट्रक्चर. सो लॅटाईस हे जे पॉइंट्स आहेत ना, ते इमॅजिनरी पॉइंट्स आहेत, ऍक्च्युअल पॉइंट्स नाही आहेत. लॅटाईस पॉइंट आपल्याला काय दाखवतायत, तर लॅटाईस पॉइंट्स आपल्याला दाखवत आहेत पोझिशन ऑफ पार्टिकल्स काय आहे. फॉर एक्झाम्पल काय होऊन जाईल इथे पहा, लॅटाईस पॉइंट्सच्या जागी या पार्टिकल्सला जर आपण प्लेस केलं तर काय होणार आहे पहा. आता हेच लॅटाईस पॉइंट्स मी पुन्हा इथे घेतो आणि या प्रत्येक लॅटाईस पॉइंट्सच्या जागी आपण हा पार्टिकल प्लेस करूया.
राईट. हा पार्टिकल इथे प्लेस करूयात. म्हणजेच लॅटाईस पॉइंट जे आहेत ते आपल्याला पार्टिकल्सची पोझिशन सांगतायत कशी आहे. करेक्ट. मला वाटतं एवढं ड्रॉ केलं तरी तुम्हाला हे चांगल्या प्रकारे समजतंय की मला काय म्हणायचं. आता एवढं सगळं आपल्याला याच्यात करायची गरज नाहीये, पण बुकमध्ये या दोन गोष्टी वेगवेगळ्या सांगितलेल्या आहेत की लॅटाईस आहेत, लॅटाईसच्या जागी बेसिस ठेवा आणि तिथून आपल्याला जे स्ट्रक्चर बनणार आहे त्या स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो, क्रिस्टल स्ट्रक्चर. बेसिकली क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये काय होणार आहे, सॉलिड सबस्टन्सचे जे पार्टिकल्स आहेत, आणि आपण क्रिस्टलाइन सॉलिड विषयी बोलतोय, इथे अमॉर्फस सॉलिडचा प्रश्नच येत नाही, त्याच्या पार्टिकल्सची अरेंजमेंट. आता मी जे सर्कल्स ड्रॉ केलेत ते एवढे एकदम एक्झॅक्ट सर्कल तुम्हाला दिसत नसतील, किंवा कोणता सर्कल छोटा झालाय, कोणता पार्टिकल मोठा दिसतोय, पण आपण स्वतः हाताने ड्रॉ करतोय तो वी कॅन ऍडजस्ट दॅट. याला म्हणायचं क्रिस्टल स्ट्रक्चर. दिस इज कॉल्ड ॲज क्रिस्टल स्ट्रक्चर. म्हणजे आपण सरळ सरळ काय म्हणू शकतो, लॅटाईस पॉइंटच्या जागी जर आपण बेसिस ठेवले, बेसिस म्हणजे पार्टिकल्स ठेवले, तर आपल्याला काय मिळणार आहे, क्रिस्टल स्ट्रक्चर मिळणार आहे. पहा बुकमध्ये हेच क्रिस्टल स्ट्रक्चर कशा पद्धतीने दाखवलेले आहेत. इकडे तुम्ही लक्ष देऊ शकता, हे आहेत लॅटाईस अँड बेसिस, हे त्यांनी इथे दाखवलेले स्ट्रक्चर आहेत. या डायग्रामला आपण आपल्या नोट्समध्ये इन्क्लूड करून घेऊयात ना, म्हणजे जेव्हा तुम्हाला या नोट्स मिळतील तेव्हा तुम्हाला रेफर करायला सोपं जाईल की माझं नेमकं काय म्हणणं होतं. राईट. वरती हाताने ड्रॉ केलेल्या डायग्राम आहेत, ते एवढ्या खास वाटत नसतील, ही बुक मधली डायग्राम आहे जी आपण इथे यूज करतोय. तो बेसिकली याचं कन्क्लुजन काय, क्रिस्टल स्ट्रक्चर तेव्हा बनतं जेव्हा लॅटाईस पॉइंट आणि बेसिस एकमेकांना अटॅच होतात. मी पुन्हा सांगतोय, लॅटाईस पॉइंट हे खरोखरचे नाही आहेत. जसं रांगोळी काढताना आपण पॉइंट्स टाकतो आणि मग शेप देतो, लाईन्स मारतो, एक जॉमेट्री बनवतो, एक आकार बनवतो, तसं इथे लॅटाईस पॉइंट आपण कन्सिडर करतो. ठीक आहे. आता लॅटाईस पॉइंट समजून घेताना त्यांची अरेंजमेंट कशी असू शकते हे आपण पाहिलं. आता असेच पार्टिकल समजा 3 डायमेन्शन मध्ये अटॅच होत आहेत. 3 डायमेन्शन मध्ये असणे म्हणजे काय, आता 3 डायमेन्शनचा अर्थ काय होतो, समजा हा आपला एक्स ऍक्सिस आहे, हा आपला झेड ऍक्सिस आहे, आणि इथे असणारा हा आपला वाय ऍक्सिस आहे. तर तिन्ही डायमेन्शन मध्ये हे पार्टिकल अरेंज पाहिजेत, म्हणजे त्या पार्टिकलची लाईन अशीही बनेल, पार्टिकल्सची अरेंजमेंट अशा पद्धतीने असणार आहे. पहा, हे 2 डायमेन्शन झालं, आणि हे 3rd डायमेन्शन असणार आहे. याच्या मागे हा पार्टिकल, याच्या मागे हा पार्टिकल, याच्या मागे हा पार्टिकल, याच्या मागे हा, याच्या मागे हा, आणि अशी अरेंजमेंट जिथे असते, पहा हे झालेलं आहे 2 डायमेन्शनल अरेंजमेंट. आणि याच्या मागे जर आपण अटॅच करत गेलो तर ही झाली 3rd डायमेन्शन वाली अरेंजमेंट, 3D अरेंजमेंट. जर मी लाईन ड्रॉ करून दाखवले तर पहा, एका मागोमाग एक पार्टिकल्स आहेत, इथेही एकत्र आहेत हे पार्टिकल्स. राईट. सो दिस काइंड ऑफ अरेंजमेंट इज कॉल्ड ॲज 3 डायमेन्शनल अरेंजमेंट. तिन्ही ॲक्सिसच्या अलॉंग असे पार्टिकल्स अरेंज असणार आहेत. मग जेव्हा असे पार्टिकल्स आपण अरेंज करतोय आणि त्यांना जर आपण असं लाईन्सने ड्रॉ करून पाहिलं तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर बनलेले दिसतील, आणि तेच वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर आज आपल्याला इथे शिकायचे आहेत. त्याच्यामध्ये जो सर्वात पहिला पार्ट आपण शिकणार आहोत तो म्हणजे युनिट सेल. पहा आता युनिट सेल म्हणजे काय असणार आहे. सो द स्मॉलेस्ट रिपीटिंग पार्ट ऑफ अ क्रिस्टलाइन सॉलिड इज कॉल्ड युनिट सेल. चला, याला जर आपल्याला चांगल्या प्रकारे समजून घ्यायचं असेल तर आपण काय करूयात, एका डायग्रामचा यूज करून घेऊयात. पहा इथे, आता इथे तुम्ही पाहू शकता काही ब्लू कलर मध्ये मी हे कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स दाखवलेले आहेत. हा एक पार्टिकल आहे, हा एक पार्टिकल आहे. आता या सगळ्या पार्टिकल्सला, लॅटाईस पॉइंट्सला जर मी कनेक्ट केलं म्हणजे कसं कनेक्ट करू शकतो पहा. फॉर एक्झाम्पल समजा मी कनेक्ट करतोय या पार्टिकलला या पार्टिकल्सशी. आता याला जेव्हा मी अशा पद्धतीने कनेक्ट केलेलं आहे तेव्हा मला एक विशिष्ट प्रकारचा शेप तयार होताना दिसतोय. राईट. अगदी चांगल्या प्रकारे दिसतोय. तसंच मी बाजूच्या पार्टिकल्सही कनेक्ट करत गेलो, 3 डायमेन्शन मध्ये आहेत ना, तर इथे बाजूला सेम शेप बनलाय. इथे त्याच्या बाजूचे पार्टिकल्स जर मी कनेक्ट केले तर सेम पद्धतीचा शेप पुन्हा बनतोय.
म्हणजे हा एकच शेप आहे जो पूर्ण क्रिस्टलमध्ये रिपीट होतो आहे. या बाजूला डायरेक्शन मध्ये अजून पार्टिकल असतील तर इथे तो शेप रिपीट होत जाईल, इथे तो शेप रिपीट होत जाईल, वरच्या बाजूला रिपीट होईल, मागच्या बाजूला रिपीट होईल, पुढे रिपीट होत जाईल, खाली रिपीट होत जाईल. जोपर्यंत ते पार्टिकल्स त्याला आहेत तिथे तोपर्यंत हा शेप रिपीट होत जाईल. हा पूर्ण क्रिस्टल स्ट्रक्चर होतं. आता या क्रिस्टल स्ट्रक्चरचा हा वाला जो शेप आहे ना तो रिपीट होत गेलाय. हा वाला शेप रिपीट होत गेलेला आहे. मग जो रिपीटिंग शेप असणार आहे, द स्मॉलेस्ट रिपीटिंग पार्ट ऑफ अ क्रिस्टलाइन सॉलिड, स्मॉलेस्ट रिपीटिंग पार्ट ऑफ अ क्रिस्टलाइन सॉलिड, हा वाला पार्ट रिपीट होत गेलाय प्रत्येक वेळेस. तर या पार्टला आपण म्हणणार आहोत युनिट सेल. आता पहा, हाच एक युनिट सेल मी इथे रिप्रेझेंट केलेला आहे. हा झूम वर्जन समजायचं, झूम करून आपण बघतोय की हा पार्ट काय असणार आहे. तर मला वाटतं युनिट सेल सगळ्यांना या डायग्राम मधून समजलंय. द स्मॉलेस्ट रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट ऑफ अ क्रिस्टलाइन सॉलिड इज कॉल्ड युनिट सेल. असे बरेचसे युनिट सेल एकत्र येतात आणि क्रिस्टलाइन स्ट्रक्चर बनवतात. तर वेगवेगळ्या क्रिस्टलाइन सॉलिड्स मध्ये या युनिट सेलचा जो शेप आहे किंवा जॉमेट्री आहे ती वेगवेगळी असते. आता या युनिट सेलला हा पहा, हाच युनिट सेल, इकडचा हाच युनिट सेल आपण इथे झूम करून दाखवतोय. प्रत्येक युनिट सेलचे 6 कंपोनेंट असणार आहेत. ईच युनिट सेल हॅज 6 कंपोनेंट्स which decide its structure. ज्याच्यामुळे स्ट्रक्चर डिसाइड होणार आहे. कोणते कोणते 6 कंपोनेंट असणार आहेत ते पहा. ही एक लेंथ जिला आपण इथे ए म्हणतोय, ही एक लेंथ जिला आपण इथे बी म्हणतोय, आणि ही एक लेंथ आहे जिला आपण इथे सी म्हणतोय. म्हणजे 3 कंपोनेंट तर हेच झाले. कोणते कोणते झाले हे 3 कंपोनेंट? लेट्स नेम देम. साइड्स म्हणूयात आपण त्याला. साइड ए, बी आणि सी. 6 कंपोनेंट्स म्हणलंय ना आपण, त्यापैकी 3 जे आहेत ते साइडच आहेत. साइड ए, साइड बी, साइड सी. त्यानंतरचे जे कंपोनेंट ना ते हे अँगल आहे. अल्फा अँगल, बी आणि सी मधला पहा हा अल्फा अँगल, इथे हा बीटा अँगल आणि हा गॅमा अँगल. म्हणजे 3 कंपोनेंट जे उरलेले असणार आहेत ते असणार आहेत अँगल्स. अल्फा, बीटा अँड गॅमा. या 6 कंपोनेंट वरून आपण ठरवू शकतो की त्या क्रिस्टलाइन स्ट्रक्चरचा शेप काय आहे, जॉमेट्री काय आहे. आता बरेचसे क्रिस्टलाइन सबस्टन्सेस आहेत. NaCl आहे, मॅग्नेशियम फ्लोराईड आहे, कॅल्शियम फ्लोराईड आहे, MgCl2 आहे. प्रत्येकामध्ये पार्टिकलची अरेंजमेंट वेगळी आहे आणि त्या अरेंजमेंट मधून निर्माण होणारे वेगवेगळे शेप म्हणजेच आपले क्रिस्टलाइन स्ट्रक्चर आहे. आणि त्या क्रिस्टलाइन स्ट्रक्चरला आपण डिकोड करायचा प्रयत्न करतो इथे. तर पहा, अरेंजमेंट कशा प्रकारे असू शकते या 6 कंपोनेंटची. एकच मी तुम्हाला साधं एक्झाम्पल देतो. एक्झाम्पल घेऊया. फॉर एक्झाम्पल काय होऊ शकतं, तिन्हीच्या तिन्ही साइड इक्वल असू शकतात आणि तिन्हीच्या तिन्ही अँगल सुद्धा इक्वल असू शकतात, समजा 90 डिग्री. आता जर तिन्ही साइड सेम आहेत, अँगल प्रत्येक ठिकाणी 90 डिग्री आहे, मला वाटतं आतापर्यंत तुम्हाला कळालं असेल की ही जी अरेंजमेंट आहे हिला आपण क्युबिक अरेंजमेंट म्हणू शकतो. म्हणजे त्या स्ट्रक्चरला आपण काय म्हणू शकतो, क्युबिक स्ट्रक्चर. मग ज्या क्रिस्टलाइन सॉलिड्स मध्ये हे तयार झालेले तिन्ही साइड्स आणि अँगल 90 डिग्री असतील ती अरेंजमेंट क्युबिक स्ट्रक्चर असणार आहे. मग त्यावेळेस आपण म्हणणार की त्या सॉलिडचं जे स्ट्रक्चर आहे ते क्युबिक स्ट्रक्चर असणार आहे. अशाच प्रकारे जर समजा आपण एखादी साइड चेंज केली, ए इज इक्वल टू बी आहे, 2 साइड सेम आहे पण एक साइड इक्वल नाहीये, आणि अल्फा, बीटा, गॅमा 90 डिग्रीच आहेत, यावेळेस जे क्रिस्टलाइन स्ट्रक्चर बनेल ते थोडं वेगळ्या पद्धतीचं असेल. म्हणजे या 6 कंपोनेंट्स मध्ये जो काही फरक होतो आहे, ज्याच्यामध्ये जे चेंजेस होतात, याच्यापासून बनणाऱ्या नवीन नवीन अरेंजमेंटला आपण क्रिस्टलाइन स्ट्रक्चर असे म्हणतो. आता बेसिकली हे सगळं कशावरती डिपेंड आहे, पार्टिकल्सच्या अरेंजमेंटवरती. ही जी पार्टिकल्सची रेग्युलर ऑर्डर वे मध्ये अरेंजमेंट होती, अरेंजमेंट कशी झाली आहे त्याच्यावरती हे डिपेंड असणार आहे. मग आपण काय म्हणतोय, आपल्याला जर आपण जर या युनिट सेलचा जरी स्टडी केला ना, जो इथे युनिट सेल आहे तोच शेप पूर्ण क्रिस्टलाइन स्ट्रक्चर मध्ये रिपीट होतोय. मग आपल्याला पूर्ण क्रिस्टलाइन स्ट्रक्चर पाहायची गरजच नाही. आपण काय करूयात, प्रत्येक केसमध्ये फक्त हा एक युनिट सेल पाहूयात आणि त्या युनिट सेल वरूनच आपल्याला समजेल की पूर्ण क्रिस्टलाइन स्ट्रक्चर कशा पद्धतीचं बनलेलं असेल. तर याच्यात सर्वात प्रथम आपण करूयात, हे जे युनिट सेल्स आहेत ना याचे टाइप्स कोणते कोणते असणार आहेत. पहा,
युनिट सेलचे जे टाईप्स आहेत, हळूहळू आपण अति महत्वाच्या टॉपिक्सकडे वळतोय. टाइप्स ऑफ युनिट सेल. युनिट सेल काय असतो सर्वांना समजलं. क्रिस्टलाइन स्ट्रक्चर मध्ये असा एक शेप, अशी एक ज्योमेट्री जी रिपीट झालेली आहे, त्या रिपिटेटिव्ह पार्टला, स्ट्रक्चरल युनिटला आपण युनिट सेल म्हणतो. आता याचे जे टाइप्स आहेत ते 4 प्रकारचे असणार आहे. सर्वात पहिला असणार आहे सिंपल युनिट सेल. या सिंपल युनिट सेललाच प्रिमिटिव्ह युनिट सेल असं सुद्धा म्हटलं जातं. दुसरा टाइप यामध्ये असणार आहे बॉडी सेंटर्ड युनिट सेल. तिसरा टाइप याच्यामध्ये असणार आहे फेस सेंटर्ड युनिट सेल. आणि लास्ट टाइप याच्यामध्ये असणार आहे फोर्थ टाइप, विच इज कॉल्ड ॲज बेस सेंटर्ड, किंवा यालाच दुसरं नाव दिलं जातं एंड सेंटर्ड युनिट सेल. आता नेमके हे सिंपल युनिट सेल किंवा बॉडी सेंटर्ड युनिट सेल किंवा फेस सेंटर्ड युनिट सेल, बेस किंवा एंड सेंटर्ड युनिट सेल हे नेमके असतात काय, हे आपण आता समजून घेऊया. पहा, आपण काय करूया, क्यूबिक अरेंजमेंट कन्सिडर करूया. क्यूबिक अरेंजमेंटचा अर्थ काय? क्यूबिक अरेंजमेंट म्हणजे ए बी सी तिन्ही साईड कशा असणार आहेत, सेम असणार आहेत, त्याला आपण काय म्हणतो, क्यूबिक अरेंजमेंट. तर मी एक सिंपल क्यूबिक अरेंजमेंट इथे बनवतोय. तुम्ही जर नोट्स लिहित असाल लेक्चरमध्ये तर तुम्ही सुद्धा हे स्वतःहून बनवले पाहिजेत. का स्वतःहून बनवले पाहिजेत? कारण स्वतःहून बनवल्यानंतर हे चांगल्या पद्धतीने लक्षात राहतात. कशाही पद्धतीने बनवा तुम्ही, आपल्याकडे वेगवेगळ्या ट्रिक्स असतात क्यूब काढायच्या, बरोबर. मी नॉर्मल वेने क्यूब बनवतो आहे. आता याच्या ज्या मागच्या लाईन्स असणार आहेत ना, त्यांना मी या ब्लू कलरने दाखवतो. इथे पण तर या लाईन्स असतील. मग आपल्याला माहिती आहे ना, जर आपल्याला क्यूब बनवायचा असेल तर आपण असे 2 क्यूब बनवतो, असे 2 स्क्वेअर बनवतो, मग त्यांना कनेक्ट करतो. हा इथं झाला क्यूबिक स्ट्रक्चर, राईट. मी थोडा चांगल्या पद्धतीने चांगला दिसावं म्हणून असा बनवलेला आहे. किती टाईप शिकायचे आहेत आपल्याला? 4 ना, तर आपण हे 4 घेऊया. 1 2 चला, तर सगळ्यात पहिला आपण पाहूयात सिंपल क्यूबिक सेल म्हणजे काय. सिंपल युनिट सेल म्हणजे काय? सिंपल युनिट सेल मध्ये जे पार्टिकल्स असणार आहेत ते पार्टिकल्स त्या क्यूबच्या कॉर्नरला असणार आहेत. कुठे असतील? कॉर्नरला. जसं या कॉर्नरला पार्टिकल असेल, या कॉर्नरला पार्टिकल असेल, या कॉर्नरला 8 कॉर्नर आहेत. या क्यूबिक सिस्टम मध्ये 8 कॉर्नर आहेत. याला म्हणायचं सिंपल युनिट सेल. सिंपल युनिट सेल मध्ये पार्टिकल्स कुठे आहेत? प्रेझेंट ॲट कॉर्नर्स ओनली. फक्त कॉर्नरला आहेत. 8 कॉर्नर आहेत, 8ही कॉर्नरवरती पार्टिकल्स असतील. त्या अरेंजमेंटला आपण म्हणतो सिंपल युनिट सेल. सिंपल युनिट सेल. जेव्हा दुसरा जो टाइप आहे त्याच्यामध्ये आपण शिकणार आहोत बॉडी सेंटर्ड म्हणजे काय. बॉडी सेंटर्ड युनिट सेल. आता बॉडी सेंटर्ड युनिट सेल म्हणजे काय? कॉर्नरला तर पार्टिकल असतीलच, कॉर्नरला पार्टिकल आहेतच, त्यासोबत या बॉडीच्या सेंटरमध्ये सुद्धा एक पार्टिकल असणार आहे. कुठे कुठे आहेत मग? ॲट कॉर्नर्स, पार्टिकल्स आर प्रेझेंट ॲट कॉर्नर्स अँड बॉडी सेंटर. हा झाला वेगळा टाईप. त्यानंतर जो नेक्स्ट टाईप होता आपला फेस सेंटर्ड युनिट सेल. तर फेस सेंटर्ड युनिट सेल मध्ये काय होईल? कॉर्नरला तर पार्टिकल आहेतच, नो डाऊट, पण आता इथे जेवढे फेसेस असतील, किती फेस आहेत इथे पहा. हा एक वरचा फेस झाला, हा एक खालचा फेस झाला, टॉप वाला फेस, हा बॉटम वाला फेस. तसेच हे व्हर्टिकल फेसेस पहा, 1 2, पुन्हा इकडचा 3 आणि इकडचा जो मागचा असणार आहे तो 4. टोटल किती फेसेस झाले? हे 2 आणि हे एका साईडचे म्हणजे 1 2 3 4, हे 4, म्हणजे टोटल 6 फेसेस आहेत. तर हे
फेसवर असणारे पार्टिकल, या फेसला मध्ये एक पार्टिकल आहे, फेस सेंटर्ड आहे ना, या फेसला एक पार्टिकल, या खालच्यावाला फेसमध्ये एक पार्टिकल, इथे एक पार्टिकल, समोरच्या फेसला एक पार्टिकल आणि बॅक फेसला एक पार्टिकल असणार आहे. असे 6 फेसेसवरती 6 पार्टिकल असतील आणि कॉर्नरला पार्टिकल असतील तर त्याला आपण फेस सेंटर्ड युनिट सेल असे म्हणतो. सो ॲट कॉर्नर्स अँड फेस सेंटर 6 फेसेस आहेत, 6 फेसेसच्या सेंटरवरती पार्टिकल असतो. आणि नेक्स्ट अरेंजमेंट आहे जिला आपण बेस सेंटर्ड किंवा एंड सेंटर्ड म्हणतो. काय नाव होतं तिचं? एंड सेंटर्ड और बेस सेंटर्ड युनिट सेल. काय होणार आहे? 2 पार्टिकल अपोजिट फेसेस वरती असणार आहे. मग तुम्ही लेफ्ट राईट घ्या, फ्रंट बॅक घ्या किंवा टॉप बॉटम घ्या. मी इथे टॉप आणि बॉटम यूज केलेलं आहे. सो पार्टिकलची जी पोझिशन आहे, कॉर्नरला तर पार्टिकल आहेतच, पण कॉर्नरच्या पार्टिकल सोबतच एनी टू अपोजिट फेसेस, एनी टू अपोजिट फेसेस वरती सुद्धा पार्टिकल असणार आहेत. तर हे 4 प्रकारचे आपल्याकडे युनिट सेल असतात. हे 4 युनिट सेल बनू शकतात आणि हे 4 युनिट सेल कशावरती बेस्ड आहेत? दे आर बेस्ड ऑन द पोझिशन ऑफ पार्टिकल. मग सिंपल युनिट सेल मध्ये पोझिशन कुठे होती? फक्त कॉर्नरला. 8 कॉर्नर असतात, तर 8चे 8 कॉर्नर ऑक्युपाय झाले. बॉडी सेंटर म्हणजे कॉर्नरवरती 8 कॉर्नरवरती पार्टिकल आहेतच, बॉडीच्या सेंटरमध्ये पण पार्टिकल असणार आहे. फेस सेंटर्ड म्हणजे कॉर्नरवरती पार्टिकल आहेच, पण कॉर्नर सोबतच जेव्हा हे 8 कॉर्नर ऑक्युपाय झालेत त्याच्यासोबतच 6च्या 6 फेसेस सुद्धा ऑक्युपाय होणार आहेत पार्टिकलनी. ओके. आता इथे कसं आहे ना, इथे हे थोडं समजणं आपल्याला अवघड आहे. म्हणून आपण काय करतो, आपण याला चांगल्या पद्धतीने डायग्रामच्या माध्यमातून समजून घेणार आहोत की हे पार्टिकल नेमके कशा पद्धतीचे असणार आहेत. ठीक आहे. हळूहळू आपण सगळे ॲनिमेशनच्या द्वारे पाहणार आहोत की हे नेमके कसे असतात. सध्या तुम्ही एवढं लक्षात ठेवा, सिंपल युनिट सेल म्हणजे पार्टिकल फक्त कॉर्नरला आहेत, बॉडी सेंटर युनिट सेल म्हणजे पार्टिकल कॉर्नर आणि बॉडी सेंटरला आहे, फेस सेंटर म्हणजे कॉर्नरला आहे आणि फेसेसच्या सेंटरला आहे, 6 फेसेस आहेत, आणि एंड सेंटर म्हणजे कॉर्नर आणि कोणत्याही 2 अपोजिट फेसेसच्या सेंटरला पार्टिकल असणार आहे. हे झाले 4 युनिट सेल्स. आता हे जे 4 युनिट सेल्स आहेत, किंवा आपण या युनिट सेलमध्ये पाहिलं की युनिट सेल कशा प्रकारे बनवू शकतात. मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलं की जर सगळ्या साईड सेम झाल्या, त्यांचे अँगल 90 डिग्री झाले तर असं क्युबिक स्ट्रक्चर बनू शकतो. मग अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अरेंजमेंट बनू शकतात. आता सध्या आपण काय केलं, युनिट सेलमध्ये पार्टिकलच्या पोझिशनवरून 4 प्रकारचे युनिट सेल बनू शकतात, हे आपण सध्या शिकलो. पुढे आपण कव्हर करूयात क्रिस्टल सिस्टम्स. क्रिस्टल सिस्टम्स कशा बनणार आहेत? क्रिस्टल सिस्टम आता ऑब्विसली या मॅथमॅटिकल अनालिसिसने बनतात. मॅथमॅटिकल अनालिसिस म्हणजे काय? बाय द डिफरन्स इन 6 components we can have 14 different क्रिस्टल सिस्टम्स. अच्छा, इथे मी एक वर्ड अजून ऍड करू शकतो, 14 डिफरंट, किंवा आपण त्याला काय म्हणू शकतो, डिफरंटलाच आणखीन एक वर्ड तिथे मी ऍड करू शकतो, 14 डिफरंट युनिक क्रिस्टल सबस्टन्स. फार महत्वाचा आहे हा वर्ड, थोड्याच वेळात मी समजवेल का. 14 युनिक डिफरंट क्रिस्टल सिस्टम्स कॉल्ड ॲज ब्रेवाइस लॅटायसिस. त्याच सिस्टम्सला आपण काय म्हणतो? ब्रेवाइस लॅटायसिस. मग 14च का आहे? काय कारण असेल त्याचं, हे आपण आता थोड्याच वेळात शिकणार आहोत. पण हे जे 14 ब्रेवाइस लॅटायसिस आहेत ना, 14 ब्रेवाइस लॅटायसिस, ब्रेवाइस हा मॅथमॅटिशियन होता, मॅथमॅटिशियन होता सॉरी, त्याने हे 14 लॅटायसिस किंवा क्रिस्टल सिस्टम डिराईव्ह केले की ह्या असू शकतात. 14 ब्रेवाइस लॅटायसिस आर डिवाइडेड into 7 crystal systems. जे टॉपिक आपण आज सुरुवात केलेत ना, त्यांची हळूहळू तुम्हाला लिंक लागायला सुरुवात होते.
14 ब्रेवाइस लॅटायसेस आहेत, त्याच्यापैकी 7 क्रिस्टल सिस्टम असणार आहे. आणि आता हे 7 क्रिस्टल कशापासून बनणार आहेत? फॉर्म्ड बाय, जसं वरती पहिल्या पॉइंट मध्ये लिहिलं, फॉर्म्ड बाय डिफरंट कॉम्बिनेशन्स ऑफ ए, बी, सी अँड अल्फा, बीटा, गॅमा यांच्या डिफरंट कॉम्बिनेशनने आपल्याला या 7 क्रिस्टल सिस्टम्स मिळणार आहेत. आणि हे 7 क्रिस्टल सिस्टम कोणते कोणते असणार आहेत, त्यांची नावं आपल्यासाठी फार महत्वाची आहेत. सगळ्यात पहिली म्हणजे असणार आहे क्युबिक, जी आपण स्टडी करणार आहोत या चॅप्टरमध्ये. त्याच्यानंतर असणार आहे टेट्रागोनल. क्युबिक क्रिस्टल सिस्टम कशी बनते हे मी तुम्हाला वरती सांगितलं होतं, राईट. त्याच्यानंतर असणार आहे ऑर्थोरोम्बिक. 3 सिस्टम झाल्या, 7 असणार आहेत. त्यानंतर असणार आहे रोम्बोहेड्रल. नंतर असणार आहे मोनोक्लिनिक. का आपण नावं लिहितोय पहिल्यांदा, थोडं फॅमिलियर होत ना या नावांसोबत. नंतर असणार आहे हेक्झॅगोनल. आणि त्यानंतर आपण पाहणार आहोत ट्रायक्लिनिक. झाल्या ना 7. कोणत्या कोणत्या आहेत पुन्हा वाचतो? क्युबिक, टेट्रागोनल, ऑर्थोरोम्बिक, रोम्बोहेड्रल, मोनोक्लिनिक, हेक्झॅगोनल आणि ट्रायक्लिनिक. या 7 क्रिस्टल सिस्टम असणार आहेत. आणि मोस्टली आपण जे शिकणार आहोत त्या क्युबिक सिस्टम वरतीच आपण फोकस करणार आहोत. आता या ज्या 7 क्रिस्टल सिस्टम आहेत याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो बोर्ड एक्झाम मध्ये, MST CET मध्ये क्वेश्चन या टॉपिक वरती येऊ शकतो. तर हे क्रिस्टल सिस्टम कसे लक्षात ठेवायचे याच्यावरती आपल्याकडे ट्रिक पण आहे, ती ट्रिक पण मी तुम्हाला सांगतो. पण पहिले हे बनलेत कसे, यांच्यामध्ये लेंथचं म्हणजे ABCचं आणि जे अँगल्स होते अल्फा, बीटा, गॅमा त्यांचं काय कॉम्बिनेशन असणार आहे ते आपण पहिलं समजून घेऊया. तर याचा एक चार्टच मी तयार करून ठेवलेला आहे, तो चार्टच तुम्हाला या नोट्सच्या माध्यमातून मिळेल. पहा काय म्हणणं या चार्टचं. ठीक आहे. कोणत्या सिस्टम्स आहेत आपल्या? पहिली म्हणजे क्युबिक, दुसरी टेट्रागोनल, तिसरी ऑर्थोरोम्बिक, मग मोनोक्लिनिक, मग ट्रायक्लिनिक, मग हेक्झॅगोनल आणि मग रोम्बोहेड्रल किंवा ट्रायगोनल आहे. आता याला लर्न करायची सिस्टम काय, याच्यामध्ये शॉर्टकट काय, मी काय तुम्हाला वेगळं सांगत नाही, प्रत्येक ठिकाणी हाच शॉर्टकट वापरला जातो. क्यूट और मदर हा शॉर्टकट वापरला जातो. काय म्हणणं पाहिजे याचं? CU म्हणजे काय येणार? क्युबिक. TE म्हणजे काय येणार आहे? टेट्रागोनल. और मध्ये O आणि R येतोय, यांना मिळून आपण काय म्हणणार? ऑर्थोरोम्बिक. त्यानंतर MO म्हणजे काय येईल? मोनोक्लिनिक, राईट. मग त्याच्यानंतर आपल्याकडे इथे हा T आहे, T म्हणजे काय असेल? ट्रायक्लिनिक. त्यानंतर HE म्हणजे काय येणार? हेक्झागोनल. आणि R म्हणजे काय असणार आहे? रोम्बोहेड्रल. तर मला वाटतं याची नावं तुम्ही पाहूच शकता, त्यात काय नवीन नाही. पुन्हा मी ही ट्रिक तुम्हाला इथे लिहून दाखवतो म्हणजे ती लर्न होईल. क्यूट और MOT आणि Hला थोडं सेपरेट लिहितो म्हणजे HE म्हणजे हेक्झागोनल होऊन जाईल आणि रोम्बोहेड्रल. ही ट्रिक तुम्हाला लक्षात ठेवायची, कारण याने तुम्हाला लक्षात राहील की कोणते कोणते क्रिस्टल सिस्टम्स आपल्याकडे आहेत. हा टेबल लर्न करायची ट्रिक मी तुम्हाला आज देणार आहे, राईट. 7 क्रिस्टल सिस्टम कोणते आहेत ही लर्न करायची ट्रिक तर आपल्याला मिळाली. हवं असेल तर आपण काय करूयात, इथे यांना अंडरलाईन करून ठेवूयात. CU, TE, OR, MOT, HE आणि R, क्यूट और मदर. आता हा जो पार्ट आहे ना याला आपण थोड्या वेळाने डिस्कस करूया, नंतर डिस्कस करूया. पहिला आपण पाहूया क्युबिक सिस्टम कधी बनते. क्युबिक सिस्टम तेव्हा बनणार आहे जेव्हा तिन्ही साईड सेम आहेत आणि तिन्हीच्या तिन्ही अँगल 90 डिग्री. पुन्हा इथे त्याचे एक्झाम्पल लिहिलेले आहेत, ते तुम्ही रीड करू शकता. सिल्वर, कॉपर, झिंक सल्फाइड, सोडियम क्लोराईड, KCl, डायमंड. डायमंड दिसतो वेगळा पण लक्षात ठेवा त्याच्याकडे क्युबिक सिस्टमच आहे. जेव्हा तिन्ही साईड सेम आहेत, तिन्ही अँगल सेम आहेत, तेव्हा क्युबिक बनणार आहे. टेट्रागोनल कधी बनतोय? जेव्हा दोन साईड सिमिलर आहेत पण एक साईड अनइक्वल आहे.
पण तिन्हीच्या तिन्ही अँगल 90 डिग्री आहेत तेव्हा टेट्रागोनल बनेल. कॅल्शियम सल्फेट, व्हाईट टीन, TiO2, SnO2 हे टेट्रागोनल सिस्टम असते. ऑर्थोरोम्बिक म्हणजे काय, तिन्हीचे तिन्ही साईड अनइक्वल आहेत आणि तिन्हीच्या तिन्ही अँगल 90 डिग्री आहेत. तर पहा, पहिले जे तिन्ही आहेत ना त्याच्यामध्ये अँगल तर 90 डिग्री आहे, हा पहिल्या तिघांमध्ये तर चेंज नाहीये, अँगल 90 डिग्रीच. त्याच्यानंतर तिन्ही साईड सेम, दोन साईड सेम, तिन्ही साईड अनइक्वल आहेत. ओके, पुढचं पहा, मोनोक्लिनिक कधी होते, पुन्हा तिन्हीच्या तिन्ही साईड अनइक्वल, दोन अँगल 90 डिग्री आहेत आणि एक अँगल 90 डिग्री नाहीये, एक अँगल 90 डिग्री नाही आहे. ट्रायक्लिनिक कधी बनतोय, तिन्ही साईड अनइक्वल, तिन्हीचे तिन्ही अँगल अनइक्वल पण आहेत आणि 90 डिग्री पण नाहीये. हेक्सागोनल, व्हेरी इम्पॉर्टंट, आपल्याला या चॅप्टर मध्ये क्यूबिक आणि थोडंसं हेक्सागोनल विषयी शिकायचं आहे. लक्षात ठेवा, आपला चॅप्टर क्यूबिक वरती आणि हेक्सागोनल वरती बेस्ड आहे, 90% तर क्यूबिक वरतीच आहे. हेक्सागोनल मध्ये दोन साईड सेम, एक साईड अनइक्वल, दोन अँगल 90 डिग्री आहे आणि एक अँगल 120 डिग्री असणार आहे. तर रोम्बोहेड्रल मध्ये तिन्हीच्या तिन्ही साईड सेम, तिन्हीच्या तिन्ही अँगल सेम आहेत पण ते 90 डिग्री नाही आहेत. आणि इकडे पहा, प्रत्येकाचे एक्झाम्पल लिहिलेले आहेत. आता या टेबलला लर्न करताना सर हे लक्षात कसं राहणार, किती कन्फ्युजिंग आहे, पहा सांगतो मी तुम्हाला कसं करायचं. इक्वल टू साईन लक्षात ठेवा किती आहेत, इथे दोन इक्वल टू साईन, इथे एक इक्वल टू साईन, मग 0 0 0, मग पुन्हा एक इक्वल टू साईन, मग पुन्हा दोन इक्वल टू साईन, 2 1 0 0 1 2. लेंथ लक्षात राहतील ना अशा प्रकारे. ही सिरियल तर तुम्हाला लक्षातच राहील, क्यू टॉवर मदरने. मग त्याच्यामध्ये काय येणार आहे, 2 1 0 0 0 1 2, 2 पासून स्टार्ट होतं, कमी होतं 1, मग 3 वेळा 0 आहे, मग पुन्हा 1 आणि मग पुन्हा 2. वरून खालून पहा नंबर सेम येत आहेत. आता फक्त अँगल्स लर्न करताना थोडी मुश्किल आहे, पण त्याच्यामध्ये पण आपण थोडेसे शॉर्टकट वापरूच शकतो. पहिल्या तिघांचे अँगल हे सेम आहेत, अल्फा बीटा गॅमा, तिन्हीच्या तिन्ही 90 डिग्री. त्याच्यानंतर तुम्ही लक्षात ठेवा ट्रायक्लिनिकचे अँगल. का, कारण ट्रायक्लिनिक मध्ये तिन्हीच्या तिन्ही अँगल अनइक्वल आहेत आणि 90 डिग्री पण नाही आहेत. त्यानंतर लक्षात ठेवा हेक्सागोनलचे दोन अँगल 90 डिग्री आहेत, दोन अँगल 90 डिग्री आहेत आणि एक अँगल जो आहे तो 120 डिग्री आहे. आणि आता याच्यात ऑप्शन नाही, आपल्याला मोनोक्लिनिकचं आणि रोम्बोहेड्रलचं लर्न करावं लागेल. त्याच्यात रोम्बोहेड्रल सोपं आहे कारण अँगल जे सेम आहेत बट ते 90 डिग्री नाही आहेत. आणि मोनोक्लिनिक हेक्सागोनल लगभग सेम आहे. काय आहे त्याच्यामध्ये पहा, अल्फा गॅमा 90 डिग्री आहे, दोन अँगल 90 डिग्री आहे, तिसरा फक्त 120 नाहीये, जो हेक्सागोनल मध्ये 120 होता. तो आता हे सातीच्या साती क्रिस्टल सिस्टम लक्षात ठेवण्याची ट्रिक काय, क्यू टॉवर मदर लाईन मध्ये लक्षात राहिले. त्याच्यानंतर जर लेंथ साठी 2 इक्वल टू, 1 इक्वल टू, 0 0 0 इक्वल टू, 1 इक्वल टू, 2 इक्वल टू साईन किती आहेत ते आपण पाहतोय. आणि अँगल मध्ये पहिल्या तिघांचे 90 डिग्री. त्याच्यानंतर ट्रायक्लिनिक मी लक्षात ठेवायला सांगितला, ट्रायक्लिनिक हा फार स्पेसिफिक आहे, या दोघांना विशेष करून लक्ष द्या, क्यूबिक त्याच्यानंतर ट्रायक्लिनिक. क्यूबिक मध्ये सगळं सेम आहे, लेंथ पण सेम आहेत, अँगल सगळे सेम आहेत. ट्रायक्लिनिक मध्ये काय झालंय, लेंथ वेगवेगळे आहेत आणि अँगल सुद्धा वेगवेगळे आहेत. म्हणजे आपण काय म्हणू शकतो की क्यूबिक जी क्रिस्टल सिस्टम आहे ना, क्यूबिक क्रिस्टल सिस्टम, थोडं याला वर घेतो मी म्हणजे लिहायला जागा होईल. क्यूबिक क्रिस्टल सिस्टम ही मोस्ट सिमेट्रिकल आहे कारण सर्व त्याच्यामध्ये साईड कंपोनेंट तिन्हीच्या तिन्ही सेम आहेत, अँगलचे कंपोनेंट तिन्हीच्या तिन्ही सेम आहेत. तसेच ट्रायक्लिनिक जे आहे ना ते मोस्ट अनसिमेट्रिकल आहे. आता पहा, हे लक्षात ठेवल्यानंतर मदत होईल वरचा टेबल आणखीन चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायला. म्हणून तर सांगितलं ना, ट्रायक्लिनिकला पहिलं लक्षात ठेवा, तिन्ही साईड वेगवेगळ्या, तिन्ही अँगल वेगवेगळे आहेत आणि या प्रत्येकाचे एक्झाम्पल पहा इथे आपण लिहिलेले आहेत. राईट, आता इथे पहा ना, हा रोम्बोहेड्रल कॅल्साइट, रोम्बोहेड्रल इथे कॅल्साइट बनलेला आहे आणि इकडे पहा ऑर्थोरोम्बिक, इथे अरेगोनाइट आहे, कॅल्शियम कार्बोनेट. मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं ना, जेव्हा आपण मॉर्फिझम हा टॉपिक शिकत होतो, अरेगोनाइट आणि कॅल्साइट दोघांचे वेगवेगळे स्ट्रक्चर असतात. तसंच क्वार्ट्ज इथे आपण घेतलेला आहे, क्वार्ट्ज वेगवेगळ्या फॉर्ममध्ये अवेलेबल असतो, हे सुद्धा आपण पाहिलंय. तर हा टेबल फार महत्वाचा आहे, या ट्रिक फार महत्वाच्या आहेत या सर्व गोष्टी लर्न करण्यासाठी. आता या सगळ्यांचं बुकमध्ये कशा पद्धतीने दिलेलं आहे रिप्रेझेंटेशन ते आपण इथे पाहू शकतो. पहा, इथे क्यूबिक दिलेलं आहे, ऑर्थोरोम्बिक, टेट्रागोनल, मोनोक्लिनिक, रोम्बोहेड्रल, ट्रायक्लिनिक आणि हेक्सागोनल दिलेले आहेत.
त्यांचे शेप पहा तुम्हाला वेगवेगळे दिलेले आहेत, सर्व बाजू सेम, सर्व अँगल सेम. याच्यामध्ये पहा एक लेंथ जी आहे ती जास्त आहे इतर दोघांपेक्षा. याच्यामध्ये पहा हा बीटा अँगल 90 डिग्री नाही आहे, याच्यामध्ये पुन्हा बीटा अँगल 90 डिग्री नाही आहे आणि लेंथमध्ये पण डिफरन्स आहे. पुन्हा हा रोम्बोहेड्रल आहे, अँगल 90 डिग्री नसतात. पुन्हा हा ट्रायक्लिनिक आहे, काहीच सेम नाही, साईड पण सेम नाही, तिन्ही वेगवेगळ्या साईड आणि हे तिन्ही अँगल पण वेगवेगळे. हेक्झागोनल मध्ये 2 साईड सेम, एक साईड डिफरंट आहे. 2 अँगल सेम असतील तर एक अँगल 120 डिग्री असणार आहे. तर असे हे 7 आपल्याकडे क्रिस्टल सिस्टम असणार आहेत. कशा पद्धतीने बनलेत हे क्रिस्टल सिस्टम? त्याच्या जे एज लेंथ आहेत त्याच्यामध्ये डिफरन्स आहे, इंटरॅक्शियल जे अँगल्स आहेत त्याच्यामध्ये डिफरन्स आहे. तर आय होप या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला या 7 क्रिस्टल सिस्टम समजल्या पण असतील आणि त्या लर्न कशा करायच्या, कशा लक्षात ठेवायच्या आहे त्याची ट्रिक सुद्धा तुम्हाला आज इथे मिळालेली आहे. कारण ही ट्रिकच आहे जी तुम्हाला सीईटी मध्ये कामाला येणार आहे. सीईटी मध्ये आपल्याला फार कमी वेळात क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत ना, त्यावेळेस ट्रिक्स कामाला येतात. म्हणजे आपण इथे फक्त बोर्डचं प्रिपरेशन नाही करत आहोत, आपण या बोर्डच्या प्रिपरेशन सोबत सीईटीचं सुद्धा प्रिपरेशन आज पूर्ण करतो आहोत. बोर्ड सोबत सीईटी सुद्धा चालू आहे. आता हे 7 क्रिस्टल सिस्टम आहेत. आता आपण येऊयात या पॉसिबल व्हेरिएशनकडे. आता आपल्याकडे प्रत्येक युनिट सेलचे 4 टाईप होते, सिंपल युनिट सेल, बॉडी सेंटर्ड युनिट सेल, फेस सेंटर्ड युनिट सेल आणि शेवटचा होता एंड सेंटर्ड युनिट सेल. मग क्युबिक मध्ये हे 4 टाईप येतील, टेट्रागोनल मध्ये 4 टाईप येतील, ऑर्थोरोम्बिक मध्ये पण 4 येतील, मोनोक्लिनिक मध्ये पण 4 येतील. म्हणजे 7 × 4 किती क्रिस्टल सिस्टम असायला पाहिजे होते? 28. पण आत्ताच आपण वरती पाहिलं की फक्त 14 ब्रावाईस लॅटायसेस असतात, कारण ते युनिक असतात. आता एक एक्झाम्पल घेऊन मी तुम्हाला शिकवतो ते युनिक कसे असणार आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं की या चॅप्टरमध्ये आपण फक्त क्युबिक वरती फोकस करणार आहोत, तर आपण क्युबिकचंच एक्झाम्पल घेऊयात. ओके, क्युबिकचं एक्झाम्पल घेण्यासाठी पहिलं तर मी एक क्यूब बनवतो. असाच क्यूब आपल्याला लागणार आहे. सिंपल क्युबिक युनिट सेल जर मला बनवायचा असेल, सिंपल क्युबिक युनिट सेल, आता मी क्यूब घेतोय म्हणून क्युबिक म्हणतोय त्याला. सिंपलचा अर्थ काय झाला? सिंपल म्हणजे पार्टिकल कुठे असणार आहेत? पार्टिकल्स आर गोइंग टू बी प्रेझेंट ऑन दी कॉर्नर्स, राईट. याचा जो पुढचा टाईप असणार आहे तो काय असणार आहे सांगा? सिंपल क्युबिक युनिट सेल नंतर बॉडी सेंटर्ड युनिट सेल असणार आहे, बॉडी नंतर फेस सेंटर्ड आणि फेस सेंटर्ड नंतर जो आपण पाहणार आहोत तो एंड सेंटर्ड असणार आहे. बॉडी सेंटर मध्ये पार्टिकल कुठे येईल? इथे बॉडीच्या मध्ये येऊन जाईल एक पार्टिकल. फेस सेंटर मध्ये पार्टिकल कुठे येईल? पहा, हे लेफ्ट आणि राईटच्या फेसला पार्टिकल येतील, बॉटम आणि टॉपला एक पार्टिकल प्रेझेंट असेल. राहिले कोणते आता? असेच पार्टिकल एक बॅक साईडच्या फेसला असेल, एक फ्रंट साईडच्या फेसला असेल. तसंच एंड सेंटर मध्ये कोणत्याही 2 अपोजिट फेसेसला असेल. म्हणजे क्युबिक क्रिस्टल सिस्टम मध्ये हे 4 प्रकारचे युनिट सेल असू शकतात. मग जर हे 4 प्रकारचे आहेत तर आपल्याकडे आपण पाहू शकता इथे क्युबिक मध्ये आपण फक्त सिंपल, बॉडी सेंटर आणि फेस सेंटर्डच घेतो आहोत, एंड सेंटर्ड नाही घेत आहोत. काय कारण आहे एंड सेंटर्ड नाही घ्यायचं? कन्सिडर करायला पाहिजे ना एंड सेंटर. असं एक्सप्लेनेशन तुम्हाला कुठेच मिळणार नाही, तुम्ही कुठेही शोधा, युट्यूबला शोधा, कुठेही. क्युबिक क्रिस्टल सिस्टम मध्ये सिंपल क्युबिक, बॉडी सेंटर्ड क्युबिक आणि फेस सेंटर्ड क्युबिक हे 3च व्हेरिएशन काय आहेत? एंड सेंटर्ड किंवा बेस सेंटर्ड वाला चौथं व्हेरिएशन याच्यामध्ये का नाहीये? किंवा टेट्रागोनल मध्ये हे 2च का आहेत, बाकीचे 2 का नाही आहेत? ट्रायक्लिनिक मध्ये, हेक्झागोनल मध्ये हे का पॉसिबल आहे फक्त? तर मी तुम्हाला एकच एक्झाम्पल फक्त क्युबिकचं इथे एक्सप्लेन करतो. पहा, हा जो आहे हा आपला असणार आहे बॉडी सेंटर्ड, याला आपण म्हणूयात SC, सिंपल क्युबिक युनिट सेल. त्याच्यानंतर हा असणार आहे बॉडी सेंटर्ड युनिट सेल. बॉडी सेंटर्ड युनिट सेल म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो BCC युनिट सेल. हा असणार आहे फेस सेंटर्ड क्युबिक, इथे क्युबिक हा वर्ड राहिला, क्युबिक युनिट सेल. त्याला आपण म्हणू शकतो FCC. आणि हा असणार आहे एंड सेंटर्ड. तर आत्ताच आपण त्या चार्टमध्ये पाहिलं की क्युबिक सिस्टम मध्ये फक्त 3च व्हेरिएशन असू शकतात.
सिंपल क्युबिक, बॉडी सेंटर्ड क्युबिक, फेस सेंटर्ड क्युबिक. मग हा का नसेल? आता हा एक युनिट सेल आहे ना, जसं आपण पाहिलं की हा जो युनिट सेल आहे तो रिपीट होत असतो. तसाच मी इथे पहा रिपीट केला. तसाच मी एक युनिट सेल इथे रिपीट केलाय. थोडासा एक्झॅक्ट तिथे अलाइन होत नाही, पण समजा त्याच्या बाजूला झालेला आहे. आता वेगळ्या कलरने आपण समजून घेऊया. आता पहा, मी पुन्हा सांगतो, ऍक्च्युअल जो सॉलिड आहे ना, त्याच्यामध्ये अशा लाईन कोणी काढलेल्या नाहीयेत. या लाईन आपण काढल्यात आणि समजून घेतोय की कसा शेप बनू शकतो. मग कोणी म्हणेल अशा लाईन काढा, बरोबर ना? आपल्याकडे सॉलिडमध्ये तर फक्त असे पार्टिकल असतात ना, फक्त असे पार्टिकल असतील, बरोबर? लाईन आपण मारतोय. मग कोणी म्हणेल मी अशी लाईन मारतो आणि क्यूब बनवतो, जो ऑलरेडी आपण इथे दाखवलेला आहे. जर कोणी म्हणाल की मला या पार्टिकल्सला जॉईन करून लाईन बनवायची आहे, पहा मी पार्टिकल्सला कनेक्ट करतोय. हा वरती एक फेस बनलाय, इकडे यांना मी कनेक्ट करतो, तसंच इथे हे कनेक्ट करतो. आता जर तुम्ही व्यवस्थित प्रकारे पाहिलं तर येल्लो कलरने जो मी बनवलेला आहे तो अशा पद्धतीचा काहीतरी आहे. येल्लो कलरने कनेक्ट केलेला, वरती एक फेस, असाच खाली एक फेस आलेला आहे, अशा पद्धतीने असा बनलेला आहे. आणि इथे पार्टिकल आहे, हा सुद्धा तर सिंपल क्यूबिक आहे. मग मला सांगा, जर दोन एंड सेंटर्ड पासून, बेस सेंटर्ड पासून आपल्याला इथे क्यूबिक युनिट सेल जर मिळणार असेल, तर एंड सेंटर्ड आणि क्यूबिक युनिट सेल, सिंपल युनिट सेल आणि एंड सेंटर्ड युनिट सेल, याच्यात फरक काय राहिला? हे दोन्ही सेमच आले ना. एंड सेंटर जर ऍडजसेंट वाले आपण कन्सिडर केले आणि त्यातले हे पॉइंट अशा पद्धतीने कनेक्ट केले, कनेक्ट करण्याचं स्वातंत्र्य आपल्याला आहे, कशाही पद्धतीने आपण कनेक्ट करतो, तर आपल्याला सिंपल क्यूबिक युनिट सेलच तर मिळतो आहे. व्यवस्थित लक्ष द्या. मग एंड सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल मध्ये आणि सिंपल क्यूबिक युनिट सेल मध्ये काय फरक राहिला? आणि आपण जे 14 ब्रेवाइस लॅटायसेस म्हटलो ना, त्याच्यामध्ये युनिक लॅटायसेस हवेत. युनिक म्हणजे काय? एकमेकांपासून वेगळे हवेत. इथे या एक्झाम्पल पासून आपल्याला समजतंय की सिंपल क्यूबिक युनिट सेल आणि एंड सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल हे दोघे आयडेंटिकल आहेत. वाह, काय म्हणतोय आपण? सिंपल क्यूबिक युनिट सेल आणि एंड सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल, इथे मी अँड लिहितो, स्टेटमेंट बनवतो मी याचं. स्टेटमेंट लिहूयात आपण. सिंपल क्यूबिक युनिट सेल अँड एंड सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल आर आयडेंटिकल. आणि म्हणून याच्याच कारणामुळे क्यूबिक युनिट सेलचे किंवा क्यूबिक क्रिस्टल सिस्टमचे किती लॅटायसेस पॉसिबल आहे, किती ब्रेवाइस लॅटायसेस पॉसिबल आहेत? फक्त 3 पॉसिबल आहेत. सिंपल क्यूबिक युनिट सेल, बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल आणि फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल. मग अशाच प्रकारे याच कारणामुळे जसे सिंपल क्यूबिकचे 3च व्हेरिएशन आहेत, तर टेट्रागोनलचे 2 आहेत, ऑर्थोरोम्बिकचे 4च्या 4 आहेत. ऑर्थोरोम्बिक 4 व्हेरिएशन, ऑर्थोरोम्बिक 4 व्हेरिएशन्स आहेत. मोनोक्लिनिक मध्ये 2 व्हेरिएशन्स आहेत, तर ट्रायक्लिनिकचा 1, हेक्सागोनलचा 1, रोम्बोहेड्रलचा 1. या सर्वांना तुम्ही ऍड करा, तुम्हाला इथे आन्सर 14 येऊन जाईल. मग 14 युनिक ब्रेवाइस लॅटायसेस का असतात, जास्त का नाही आहेत, याचं कारण आपण आता पाहिलेलं आहे. ठीक आहे, आय होप तुम्हाला हे कारण कळालं असेल. आता आपण पुढे वळूयात आणि स्टार्ट करूयात क्यूबिक सिस्टमला. आता हे तर लक्षात आलं ना की क्यूबिक सिस्टम मध्ये 3च पॉसिबिलिटी आहेत, 3च पॉसिबल व्हेरिएशन आहेत. पार्टिकल्स कॉर्नरला, कॉर्नर आणि बॉडी सेंटर्डला, कॉर्नर आणि फेस सेंटर्डला. तर याच 3 क्यूबिक सिस्टम विषयी आपल्याला या चॅप्टर मध्ये शिकायचं आहे. सो हेडिंग टाकूयात, क्यूबिक सिस्टम. आणि जसं मी आता सांगितलं की या क्यूबिक सिस्टम मध्ये 3 अरेंजमेंट पॉसिबल आहेत. सिंपल क्यूबिक युनिट सेल SC, बॉडी सेंटर्ड युनिट सेल BCC आणि फेस सेंटर्ड युनिट सेल म्हणजे FCC असणार आहे. आता या सगळ्या अरेंजमेंट आपण 1 बाय 1 समजून घेणार आहोत. त्यासाठी आपण डायग्रामचा यूज करणार आहोत.
क्युबिक सिस्टम मध्ये सर्वात पहिला जो आपला सिस्टम असणार आहे तो असणार आहे सिंपल क्युबिक युनिट सेल. युनिट सेल शिकलो म्हणजे पूर्ण क्रिस्टल स्ट्रक्चर पाहिलं असं होऊन जातं, ज्याला आपण शॉर्ट मध्ये काय म्हणणार आहोत, SC. याच्यामध्ये पार्टिकल्स कुठे प्रेझेंट आहेत, पार्टिकल्स आर प्रेझेंट ऍट कॉर्नर्स ओनली. आता पहा, सॉलिड सबस्टन्स विषयी बोलतोय ना. सॉलिड सबस्टन्स म्हणजे मोस्टली पार्टिकल्स एकमेकांच्या फार जवळ असतात, चिपकून असतात किंवा फार जवळ असतात असे आपण म्हणू शकतो. इथे पार्टिकल्स फक्त कुठे प्रेझेंट असणार आहेत, कॉर्नर वरतीच प्रेझेंट असणार आहेत. मग जर हे पार्टिकल कॉर्नर वरती प्रेझेंट आहेत, पहा बुक मध्ये कशा पद्धतीने दाखवलेलं आहे, हे जे क्युबिक युनिट सेल आहेत ना, हे कशा पद्धतीने दाखवले पहा, पार्टिकल फक्त कॉर्नर वरती आहे, म्हणजे असे पार्टिकल असणार आहेत. या पार्टिकल्सला जर आपण कनेक्ट केलं ना, असं कनेक्ट केलं की आपल्याला क्युबिक युनिट सेल बनून येतो, जो इथे दाखवलाय. या डायग्राम वरती जाऊ नका, या डायग्राम मध्ये पार्टिकल एकमेकांपासून खूप दूर दिसत आहेत, पण ते आपल्याला समजावं म्हणून आहे. ऍक्च्युअल अरेंजमेंट तर अशी असणार आहे. बीसीसी मध्ये पहा पार्टिकल्स कॉर्नरचे आणि हा बॉडी सेंटरला एक आहे. तसेच एफसीसी मध्ये तर ही अरेंजमेंट कळूनच येत नाही काही आहे, त्याच्यामुळे आपल्याला इथे अशा पद्धतीने अरेंजमेंट दिलेली आहे. तर क्रिस्टलचं स्ट्रक्चर ऍक्च्युअली असं आहे, त्याच्यामध्ये आपण या लाईन्स मारून समजून घेतोय की कशा प्रकारे तो क्रिस्टल सबस्टन्स बनलेला असेल. आणि हा प्रकार काय आहे हा आता आपण थोड्याच वेळात समजून घेणार आहोत. तर पहा, बुकच्या डायग्राम मध्ये समजणं थोडंसं अवघड आहे. आपण काय करूयात, आपण ॲनिमेशनच्या माध्यमातून समजून घेऊयात की हा प्रकार नेमका काय असणार आहे. सो आय होप मी आता हे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन जे तुमच्या समोर ओपन करतोय ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजून देईल की नेमकं काय असणार आहे, ही क्रिस्टल सिस्टम काय असते किंवा याला कशा पद्धतीने समजून घ्यायचं आहे. मला थोडासा वेळ द्या, मी ती जी स्लाइड आहे तिला आपण ओपन करूयात. चला, तर याच्या माध्यमातून आपण समजून घेऊयात की हे क्रिस्टल सिस्टम असते काय. पहा, हा पूर्ण जेईचा मटेरियल आहे. जेईच्या विद्यार्थ्यांना जेव्हा मी शिकवतो तेव्हा याच मटेरियलने मी शिकवत असतो. त्या ज्या 7 क्रिस्टल सिस्टम होत्या ना, त्या 14 युनिक ब्रेवाइस लॅटायसेस या क्युबिकच्या आहेत. आपल्याही बुकमध्ये स्टेट बोर्डच्या या दिलेल्या आहेत, प्रिमिटिव्ह आणि बॉडी सेंटर्ड. प्रिमिटिव्ह म्हणजे सिंपल क्युबिक, पुन्हा या 4 ऑर्थोरिम्बिकच्या चारीच्या चारी, मग या 2 मोनोक्लिनिकच्या, या सर्व याच्यामध्ये अवेलेबल आहेत. आता हे आपल्याला मेन शिकायचं आहे. क्युबिक सिस्टम, सिंपल क्युबिक, बॉडी सेंटर्ड क्युबिक, फेस सेंटर्ड क्युबिक. पहा काय असणार आहे. हा नॉर्मल स्ट्रक्चर आपल्याला समजण्यासाठी. पार्टिकल्स कुठे प्रेझेंट आहेत पहा, कॉर्नर वरती. ऍक्च्युअल काय असणार आहे, हा पहिला पार्टिकल पहा, हे 4 कॉर्नर ऑक्युपाय झालेले आहेत. हा वरचा फेस बनलाय ना 4 कॉर्नर, 4 पार्टिकलने. अजून 4 पार्टिकल इथे आले दिसतात, हे पुढे 4 मागे 4 दिसतात. 8 पार्टिकल आहेत बरोबर 8 कॉर्नरला. यांना जर आपण कनेक्ट केलं तर आपल्याला लेटवाली डायग्राम मिळेल. पण इथे पार्टिकल्स ना एकमेकांना चिपकलेले आहेत. पार्टिकल कसे आहेत, एकमेकांना चिपकलेले आहेत बरोबर. या डायग्रामचा अर्थ आपण थोड्याच वेळात समजून घेऊयात की काय असणार आहे. पहिलं तुम्ही हे सिंपल क्युबिक युनिट सेल कसा दिसतो हे इथे समजून घ्या. त्याच्यानंतर आपण पाहूयात बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. ही लेफ्ट वाली डायग्राम तर समजण्यासाठी आहे, पार्टिकल्स असे एकमेकांपासून एवढे दूर नसतात. हे पहा, हे सगळे कॉर्नर वाले पार्टिकल आहे. पण तुम्ही ऑब्झर्व करा, आपण आता काय केलंय, या 2 पार्टिकल मध्ये थोडासा डिस्टन्स आहे. पहा ना, डिस्टन्स आहे, चिपकलेले नाही आहेत पार्टिकल. हा डिस्टन्स का आला त्यांच्यामध्ये, पार्टिकल एकमेकांपासून थोडेसे दूर का झाले, तर हे कॉर्नर वाले पार्टिकल, पहिले हे सगळे पार्टिकल आले, मग जेव्हा त्यांच्यामध्ये हा बॉडी सेंटर वाला पार्टिकल येतोय ना, त्याच्यामुळे कॉर्नर वाले पार्टिकल थोडेसे एकमेकांपासून लांब गेले. याला म्हणतात बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. अशा पद्धतीने कुठंच शिकवलं जाणार नाहीये, लक्षात घ्या. हे ॲनिमेशन मी स्वतः बनवलेले आहेत, हे पीपीटी मी स्वतः बनवलेलं आहे. म्हणजे मुलांना आपण चांगल्या पद्धतीने कसं शिकवू शकतो याच्या दृष्टिकोनातून मी अशी बनवली. कारण जेव्हा मी सुद्धा सॉलिड स्टेट चॅप्टर पाहिला होता, जेव्हा मी करत होतो तेव्हा मलाही समजत नव्हतं. मग त्याला इमॅजिन कसं करायचंय किंवा कसं आपल्याला 3 डायमेन्शन मध्ये विद्यार्थ्यांना दाखवता येईल, तो सर्व विचार करून हे बनवलेलं आहे. आता याच्यामध्ये पहा ना, हा फेस सेंटर्ड आहे. वेगवेगळ्या कलरने आपण 6 फेसेसवरचे पार्टिकल्स इथे दाखवतोय, पण ऍक्च्युअल मध्ये तो कसा असेल, हे 4 कॉर्नरचे पार्टिकल्स आलेत. आता तुम्ही विशेष लक्ष द्या, हे 4 कॉर्नरचे पार्टिकल अजून एकमेकांपासून लांब गेलेत. का लांब गेलेत, का दूर गेले एकमेकांपासून, कारण त्यांच्या फेसमध्ये, हा बघा मागच्या फेसचा पार्टिकल आला, हा पुढच्या फेसचा पार्टिकल आला, हा वरच्या फेसचा पार्टिकल
हा जो बॉटम फेस आहे त्याचा पार्टिकल, त्यानंतर हा लेफ्ट साईडचा फेस, हा राईट साईडचा फेस, असा असणार आहे फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. आणि तसाच पुढे आपण शिकणार आहोत हेक्सागोनल क्रिस्टल सिस्टम, जी अशा प्रकारची दिसते. आपण ती पाहूयात की त्या हेक्सागोनल क्रिस्टल सिस्टम म्हणजे नेमकं काय होणार आहे. वळूयात आपल्या चॅप्टरकडे. आपण काय करूयात ना, त्यात सर्व डायग्रामचा आपण यूज करूयात आणि समजून घेऊयात या सर्व सिस्टम काय असणार आहेत. पहा, सिंपल क्युबिक युनिट सिस्टम आत्ताच मी थोड्या वेळापूर्वी तुम्हाला एक्सप्लेन केली. यांना जर आपण कनेक्ट केलं तर आपल्याला सिंपल क्युबिक युनिट सेल बनलेला दिसेल. बरोबर ना. यालाच समजण्यासाठी आपण पार्टिकल्स एकमेकांपासून असे दूर करतो. म्हणजे हे जे सर्व लाईन्स वगैरे ना, हे आपण करतोय ह्युमन बिंग्स. ऍक्च्युअल सॉलिडमध्ये लाईन थोडी ना प्रेझेंट असणार आहे. करेक्ट. आता या सिंपल क्युबिक युनिट सेलमध्ये मला सांगा, हा एक युनिट सेल झाला ना, असा हा एक युनिट सेल झाला. असे बरेचसे युनिट सेल एकमेकांना अटॅच असतील, रिपिटेटिव्ह असतात ना युनिट सेल्स, असे बरेच युनिट सेल्स एकमेकांना अटॅच असतील. मग हा जो एक पार्टिकल आहे तो या एकाच क्यूबचा भाग आहे की आणखीन बऱ्याच क्यूबचा भाग आहे? कारण युनिट सेल तर बरेच असणार आहेत, रिपिटेटिव्ह असणार आहेत. बरोबर. तर पुढच्या पेजवर आपण डायग्रामच्या माध्यमातून हे समजून घेऊयात की हे जे पार्टिकल्स असतात हे कसे शेअर होतात. आता इथे जे आहेत ना, इथे तुम्ही लक्ष द्या, इथे मी किती युनिट सेल बनवलेत पहा. हा एक युनिट सेल, हा एक युनिट सेल आहे, हा एक युनिट सेल बनला. तसा हा एक आहे, तसा हा दुसरा आहे, हा तिसरा आहे, हा चौथा आहे, हा फिफ्थ, हा मागे सिक्स्थ, हा सेव्हन्थ आणि हा 8. 8 युनिट सेल मी इथे बनवलेले. आणि इथे कॉर्नर वरती मी हा एक पार्टिकल घेतलेला आहे. कॉर्नर वरती पार्टिकल घेतलाय म्हणजे समजा मी जर हा युनिट सेल विचार केला, या युनिट सेल विषयी विचार केला, तर या युनिट सेलच्या या कॉर्नर वरती हा पार्टिकल आहे. किंवा हा मागचा युनिट सेल जर मी घेतला, या युनिट सेट साठी पण या कॉर्नरचा हा पार्टिकल सेम आहे. जर हा मी वरचा युनिट सेल घेतला तर याच्यासाठी पण पार्टिकल हाच असणार आहे कॉर्नर वरती. हा त्याच्या पुढचा युनिट सेल पहा, त्याच्यासाठी पण पार्टिकल हाच असणार आहे. म्हणजे हा जो एक कॉर्नर पार्टिकल असतो ना, तो किती युनिट सेल मध्ये डिवाइड झालेला आहे, किती युनिट सेल मध्ये डिवाइड झालेला आहे. तर वरचे 4 आणि हे खालचे 4, असा 8 युनिट सेल मध्ये हा कॉर्नर वाला जो पार्टिकल आहे ना, हा 8 युनिट सेल मध्ये डिवाइड झालेला आहे. मग तो हा कॉर्नर वाला पार्टिकल असू द्यात किंवा हा कॉर्नर वाला पार्टिकल असू द्यात, ईच अँड एव्हरी कॉर्नर वाला पार्टिकल 8 युनिट सेल मध्ये डिवाइड झालेला आहे. जर समजा मी या कॉर्नरच्या पार्टिकल विषयी बोलत असेल तर हा जो पार्टिकल आहे तो या युनिट सेलचा पार्ट आहेच, पण या युनिट सेलच्या पुढे जो युनिट सेल असेल त्याचाही पार्ट असेल, याच्या राईट साईडला जो युनिट सेल असेल त्याचाही पार्ट असेल, त्याच्यानंतर याच्या मागे जो युनिट सेल असेल, वरचा युनिट सेल, असे सगळ्या बाजूचे जर युनिट सेल पाहिले आपण, तर हा जो कॉर्नर पार्टिकल आहे ना एक, तो हा 8 युनिट सेलचा पार्ट असणार आहे. कोणताही तुम्ही कॉर्नर पार्टिकल घ्या, तिथे इमॅजिन करा त्याच्या आजूबाजूला पॉसिबल असणारे सगळे युनिट सेल बनवा, तुम्हाला प्रत्येक वेळेस हेच ऑब्झर्वेशन मिळेल की हा जो एक कॉर्नर पार्टिकल असतो, हा एक पार्टिकल जो कॉर्नर वरती आहे तो 8 युनिट सेल मध्ये शेअर्ड आहेत. तो आपण काय म्हणू शकतो इथे, वन कॉर्नर पार्टिकल. is shared with 8 adjacent unit cell. एक कॉर्नर पार्टिकल 8 ऍडजसंट युनिट सेल बरोबर शेअर्ड असणार आहे. डायग्रामच्या माध्यमातून आपण हे अतिशय चांगल्या प्रकारे समजून घेतलेलं आहे की असं का होत आहे. काय करूयात आपण, इथे एक युनिट सेल बनवूयात आणि आपण दाखवूयात. हे समजणं फार महत्वाचं आहे ना, कारण नंबर ऑफ पार्टिकल्स किती आहेत यावरून तर आपल्याला कळणार आहे. नंबर ऑफ पार्टिकल्स किती असतात हे यावरून तर आपल्याला समजणार आहे ना. याला थोडं साईडला ठेवतो मी. आता पहा, इथे जर मी एखादा पार्टिकल कन्सिडर केला, समजा पार्टिकल आपण ठेवलेला आहे कोणत्या कॉर्नरला, या कॉर्नरला, हा इकडच्या कॉर्नरचा हा पार्टिकल आपण कन्सिडर करतो. आता हा जर पार्टिकल किती युनिट सेल बरोबर शेअर्ड आहे हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपण काय करूयात, वेगवेगळे युनिट सेल इथे अटॅच करून पाहूयात. ठीक आहे, पहा आता कशी अटॅचमेंट करतो आपण.
हा युनिट सेल मी इथे दाखवतो, हा युनिट सेल मी इथे दाखवतो. ठीक आहे, म्हणजे या 2 युनिट सेल सोबत हा शेअर झाला. आता जसे हे पुढे युनिट सेल आहेत ना, तसेच असे 2 युनिट सेल त्यांच्या मागेही असतील, इथे मागेही असतील ना त्यांच्या. आता हे जे मागचे, अच्छा, हे वरती सुद्धा 2 युनिट सेल असतील, राईट. जर मग मी तुम्हाला एरोच्या माध्यमातून दाखवलं की या 2 युनिट सेल मध्ये तर हा पार्टिकल शेअर्ड आहे, तसं याच्या मागे 1 युनिट सेल आहे, याच्या मागे 1 युनिट सेल आहे, हे 4 युनिट सेल झाले. जसे इथे हे 4 युनिट सेल येतील, पहा हे मागचे युनिट सेल आपण असे ड्रॉ करून दाखवू शकतो नक्कीच, राईट. जसे हे 4 युनिट सेल आहेत 1 2 3 4, जसे हे खाली 4 आहेत, तसा हा जो पार्टिकल आहे या कॉर्नरवर दाखवलेला, वरती जे 4 युनिट सेल असतील याच्या 1 2 3 4 त्यांच्या सोबत पण तर शेअर्ड असेल. म्हणून आपण इथे म्हणतोय की 1 कॉर्नर पार्टिकल इज शेअर्ड विथ 8 ऍडजसंट युनिट सेल. 1 कॉर्नर पार्टिकल इज शेअर्ड विथ 8 ऍडजसंट युनिट सेल्स. याचाच अर्थ काय, जर माझ्याकडे सिंपल क्यूबिक अरेंजमेंट असेल, सिंपल क्यूबिक अरेंजमेंट असेल, कोणत्या पद्धतीचे सिंपल क्यूबिक अरेंजमेंट, अशा पद्धतीची ही वाली, तर याच्यामध्ये हा जो एक कॉर्नरचा पार्टिकल आहे ना, त्याचा 8 तुकड्यांमध्ये विभाजन झालंय आणि त्याच्याच पैकी हा एक पीस आपण इथे दाखवतो. स्पियर घेतला, त्याला ब्रेक केलं, क्रिकेट बॉल घ्या ना, क्रिकेट बॉलचे तुम्ही भाग करायला सुरुवात करा, 8 भाग करा त्याचे, तो अशा प्रकारे एक भाग त्याचा दिसेल. आता मला सांगा, म्हणजे या एका पार्टिकलचं या युनिट सेलमध्ये, एका युनिट सेलमध्ये किती कॉन्ट्रीब्युशन असेल, या एका पार्टिकलचं एका युनिट सेलमध्ये किती कॉन्ट्रीब्युशन असेल. हा जो एक पार्टिकल आहे तो किती ऍडजसंट युनिट सेल बरोबर शेअर्ड आहे, 8 ऍडजसंट युनिट बरोबर शेअर्ड आहे. म्हणजे एका युनिट सेलमध्ये याचं कॉन्ट्रीब्युशन असेल 1/8. किती असणार आहे कॉन्ट्रीब्युशन, 1/8 पार्ट फक्त इथे असणार आहे त्याचा. तसंच इथे या पार्टिकलचा पण 1/8 पार्ट इथे असेल, याचा पण 1/8 पार्ट, याचाही 1/8, याचाही 1/8 असेल. वन बाय एट पार्ट. तसंच याचाही 1/8 पार्ट असेल, याचाही 1/8 पार्ट असेल. अजून मागे काही पार्टिकल आहेत जे आपल्याला दिसत नाहीत. म्हणजे असे 8 पार्टिकल्स आहेत आपल्याकडे. टोटल पार्टिकल्स किती आहेत याचे, 8 पार्टिकल्स आहेत. पहा किती कॉर्नर्स आहेत, देर आर 8 कॉर्नर्स, बरोबर. मग ईच कॉर्नर पार्टिकल has contribution of 1/8 पार्ट. म्हणजे त्या एका पार्टिकलचा 1/8 पार्टच एका युनिट सेलमध्ये आहे, इन 1 युनिट सेल. मग आपण काय म्हणू शकतो, नंबर ऑफ पार्टिकल्स. नंबर ऑफ पार्टिकल्सला आपण झेड ने डिनोट करतो. इन सिंपल क्यूबिक युनिट सेल किती आले, 8 कॉर्नर आहेत, एका कॉर्नर वरती 1/8 चं कॉन्ट्रीब्युशन आहे, म्हणजे टोटल पार्टिकल झाले 1. सो आपण इथे म्हणू शकतो की फॉर सिंपल क्यूबिक युनिट सेल, सिंपल क्यूबिक युनिट सेल नंबर ऑफ पार्टिकल्स म्हणजे झेड ची व्हॅल्यू ही 1 असणार आहे. कशी 1 आली हे सर्वांना समजलं. हा फार बेसिक पार्ट आहे या चॅप्टरचा, हा समजलाच पाहिजे, हा आलाच पाहिजे. आणि मी पूर्णपणे प्रयत्न करतोय ॲनिमेशनच्या माध्यमातून, डायग्रामच्या माध्यमातून स्वतः ड्रॉ करून की तुम्हाला हा पार्ट चांगल्या पद्धतीने कळेल. एक कॉर्नर पार्टिकल हा इतर 8 ऍडजसंट युनिट सेल बरोबर शेअर्ड आहे. म्हणजे एका युनिट सेलमध्ये त्या पार्टिकलचं कॉन्ट्रीब्युशन 1/8 असेल. मग 8 कॉर्नर वरती 8 पार्टिकल पण कॉन्ट्रीब्युशन 1/8, म्हणजे 8 × 1/8 किती झाले, एक पार्टिकल झाले ना. आता हे डोक्यात फिट झालं पाहिजे की सिंपल क्यूबिक युनिट सेल मध्ये किती पार्टिकल असतात, एक पार्टिकल असतो. जसं आपण हे सिंपल क्यूबिक युनिट सेल साठी केलं ना, आता सेम आपण करणार आहोत उरलेल्या 2 पार्टसाठी, बॉडी सेंटर साठी आणि कशासाठी करणार आहोत, फेस सेंटर साठी आपण करणार आहोत.
चला तर नेक्स्ट पार्टकडे जाऊयात आपण. काय असणार आहे पहा नेक्स्ट पार्ट आपला दुसरा वाला. पहिला आपण कोणता कव्हर केला होता? हा सिंपल क्युबिक युनिट सेल. आता आपण कोणता करणार आहोत कव्हर? बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल, BCC त्याचा शॉर्टकट. बरोबर. डायग्रामच्या माध्यमातून पहिले समजून घेऊयात की नेमकं कशा प्रकारे याच्यामध्ये अरेंजमेंट असते. पहा इथे हा झाला बॉडी सेंटर्ड. पुन्हा कॉर्नरच्या पार्टिकलचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे? प्रत्येक कॉर्नरच्या पार्टिकलचं कॉन्ट्रीब्युशन 1/8 1/8 1/8 1/8 1/8 1/8 1/8. आता याच्या मागे एक पार्टिकल असणार आहे ना, याच्यामुळे आपल्याला तो दिसत नाहीये. त्याचंही किती असणार आहे? 1/8. मी त्याला इथे खाली लिहितो 1/8 मागे असणार आहे तो. आणि एक पूर्णच्या पूर्ण अख्खा पार्टिकल जो आपल्याला दिसतोय तो या बॉडीच्या आतमध्ये आहे. सेंटरमध्ये हा अख्खा पार्टिकल आहे ना, राईट. आता जर मला बॉडी सेंटर्ड मध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स काढायचे असतील तर काय म्हणू शकतो मी? कॉर्नर पार्टिकल्स किती झाले बॉडी सेंटर्ड मध्ये? पहा 8 कॉर्नर असतात, पण कॉर्नरच्या पार्टिकलचं एका युनिट सेल मध्ये कॉन्ट्रीब्युशन किती आहे? 1/8. तर कॉर्नरचे पार्टिकल 1 झाले. हे तर आपण वरती पाहिलं ना. आता याच्यात काय झाले? बॉडी सेंटर्ड मध्ये किती पार्टिकल आहेत? बॉडी सेंटर्ड पार्टिकल्स. आता या युनिट सेल मध्ये हा जो बॉडी सेंटर वाला पार्टिकल आहे ना, हा कोणाशीच शेअर्ड नाहीये. तो अख्खाच्या अख्खा पूर्ण त्या एका युनिट सेलच्या आतमध्ये कोणासोबतच शेअर नाहीये. म्हणजे त्याचं पूर्णपणे कॉन्ट्रीब्युशन इथे आहे. मग टोटल पार्टिकल्स किती झाले? टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स इन BCC किती झाले? 1 + 1 2 झाले. 2 पार्टिकल असणार आहेत. बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल मध्ये 2 पार्टिकल असणार आहेत. कॉर्नरचे 8 पार्टिकल, एका पार्टिकलचं त्या पर्टिक्युलर युनिट सेल मध्ये जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते 1/8. सो 8 × 1/8 1 पार्टिकल आला. आणि एक पूर्ण पार्टिकल त्या युनिट सेलच्या आतमध्ये आहे, कोणासोबतच शेअर्ड नाहीये, कोणाही सोबत शेअर्ड नाहीये. त्याच्यामुळे तो अख्खा एक काउंट करावा लागेल. 1 + 1 असे आपल्याकडे 2 पार्टिकल्स आले. तसाच तिसरा जो आपला टाइप असणार आहे दॅट इज फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. आता याच्यामध्ये काय होणार आहे ना, याला आपण काय म्हणतो? FCC अरेंजमेंट. बरोबर. पुन्हा डायग्रामच्या माध्यमातून समजून घेऊयात. ज्याचं आपण ॲनिमेशन पाहिलं होतं ती सेम डायग्राम आपण यूज करतो, राईट. पुन्हा याच्यामध्ये पण कॉर्नर पार्टिकल्स आहेतच ना. किती असतील कॉर्नर पार्टिकल्स? कॉर्नर पार्टिकल्स किती झाले? आता तर हे पाठ झालं असेल तुमचं. कॉर्नर पार्टिकल्स 1 असणार आहे. का बरं 1 असणार आहेत कॉर्नर पार्टिकल्स? कारण 8 कॉर्नर आहेत आणि प्रत्येक एका कॉर्नरला कॉन्ट्रीब्युशन 1/8 आहे, म्हणून त्याचे कॉर्नरचे पार्टिकल 1 झाले. आता दुसरे जे पार्टिकल इथे प्रेझेंट आहेत ना, ते कुठे प्रेझेंट आहेत? पहा फेस वरती प्रेझेंट आहेत. फेस वरती इथे पहा, फेसेस वरती प्रेझेंट आहे. हा एक फेस, हा दुसरा फेस, हा तिसरा फेस, असे 6 फेसेस आहेत. मग फेस पार्टिकल्स किती असतील? आता फेस पार्टिकल कोणासोबत शेअर्ड आहेत का नाही आहेत हे आपल्याला पहिलं समजून घ्यावं लागेल. फेसवरचा जो पार्टिकल आहे तो कोणासोबत शेअर्ड आहे की नाही आहे, डायग्रामच्या माध्यमातून आपण समजून घेऊयात. समजा इथे मी तुम्हाला दाखवतो. हा एक फेस पार्टिकल आहे समजा. पहा ना, इथे हा जो एक युनिट सेल आहे ना आपला, हा जो एक युनिट सेल आहे आपला, हा वाला युनिट सेल, याच्या या राईट वाल्या फेसवरती हा पार्टिकल आहे. किंवा हा वाला जर युनिट सेल तुम्ही कन्सिडर केला तर याच्या लेफ्ट वाल्या फेसवरती हा पार्टिकल आहे. मग हा दोघांचा कॉमन फेस आहे ना. दोन्ही हे जे ऍडजसंट युनिट सेल आहेत यांचा हा कॉमन फेस आहे. म्हणजे हा जो पार्टिकल आहे तो हाफ कॉन्ट्रीब्युशन इकडे देतोय, हाफ कॉन्ट्रीब्युशन इकडे देतोय. हाफ कॉन्ट्रीब्युशन म्हणजे आपण काय म्हणू शकतो इथे की हा जो पार्टिकल आहे तो किती युनिट सेल मध्ये शेअर्ड आहे? तो फेस पार्टिकल जो असतो शेअर्ड बिटवीन 2 ऍडजसंट युनिट सेल्स. जसं कॉर्नर वाला पार्टिकल 8 ऍडजसंट युनिट सेल बरोबर शेअर्ड होता, तसा फेस पार्टिकल 2 ऍडजसंट युनिट सेल बरोबर शेअर्ड आहे. अर्धा पार्ट इकडे, अर्धा पार्ट इकडे.
म्हणजे आता मला सांगा असे किती फेसेस आहेत आपल्याकडे? 6 फेसेस आहेत ना. वी हॅव 6 फेसेस. एका क्युबिक युनिट सेलमध्ये 6 फेसेस असणार आहेत. 6 फेसेस कोणते कोणते पुन्हा सांगतो. एक असणार आहे फ्रंट, असं ज्याच्या मागे एक असणार आहे बॅक साइड, टॉप आणि बॉटम 4 झाले, लेफ्ट आणि राईट असे 6 फेसेस आहेत. 1 2 3 4 5 6. आता एका फेस वरती कॉन्ट्रीब्युशन किती आहे पार्टिकलचं? हाफ. तर पार्टिकल झाले किती? 3. म्हणजे याच्यात जर आपण टोटल पार्टिकल्स काढले, टोटल पार्टिकल्स इन फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल, तर 1 + 3 किती येतील? 4 येतील. सर्वांना समजलं? हे सिंपल क्युबिक मध्ये फक्त कॉर्नर वरती पार्टिकल आहे. एका कॉर्नर वरती पार्टिकलचं कॉन्ट्रीब्युशन 1/8. 8 × 1/8 पार्टिकल्स किती आले? 1. म्हणजे सिंपल क्युबिक साठी झेड ची व्हॅल्यू 1 आली. तसंच बॉडी सेंटर साठी कॉर्नरचा एक पार्टिकल आणि बॉडी सेंटर मध्ये एक पूर्ण पार्टिकल. सो बॉडी सेंटर साठी झेड ची व्हॅल्यू नंबर ऑफ पार्टिकल्स 2 आले. तसेच एफसीसी साठी नंबर ऑफ पार्टिकल्स आपल्याला किती मिळाले आहेत? 4. कसे मिळाले 4? सर्व कॉर्नरचे मिळून 1. आणि फेस सेंटर 6 फेस सेंटर आहेत. कॉन्ट्रीब्युशन एका फेस वरती हाफच आहे, त्याचे 3 झाले. 3 + 1 4 झालेले आहेत. तर हे क्युबिक सिस्टम पाहिले. आता याच्याच मध्ये ना आपल्याला बऱ्याचदा हेक्सागोनल युनिट सेल साठी सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. हेक्सागोनल युनिट सेल, त्याच्यामुळे कधी कधी विचारला जाऊ शकतो. याला आपण थोडं डायरेक्ट पाहणार आहोत की हेक्सागोनल युनिट सेल नेमका असतो कसा. पहा, हेक्सागोनल युनिट सेल अशा प्रकारचा दिसतो. हा हेक्सागोनल युनिट सेल आहे. आता काय आपल्याला इन्फॉर्मेशन गरजेची याच्यामध्ये? हेक्सागोनल युनिट सेल मध्ये कॉर्नरचे पार्टिकल किती आहेत पहा. कॉर्नर पार्टिकल्स, फक्त पार्टिकल पाहूयात, कॉन्ट्रीब्युशन आपण नंतर समजूयात काय आहेत. तर कॉर्नरचे पार्टिकल्स पहा किती आहेत. 1 कॉर्नर, 2 कॉर्नर, 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. म्हणजे हे वरचे 6 कॉर्नर, हे खालचे 6 कॉर्नर. तर कॉर्नरचे पार्टिकल्स 12 आहेत, पहिला पार्ट. त्याच्यानंतर फेस सेंटरचे पार्टिकल किती आहेत पहा इथे. फेस सेंटर्ड पार्टिकल किती आहेत? फेस सेंटर पार्टिकल, हा वरचा एक फेस, खालचा एक फेस, किती झाले? 2 झाले. आणि बॉडी सेंटर्ड पार्टिकल्स किती आहेत? आपण अजून यांचं कॉन्ट्रीब्युशन पाहिलं नाही आहे. बॉडी सेंटर्डचे पार्टिकल्स पहा इथे 3 आहेत, जे अख्खेच्या अख्खे या हेक्सागोनल युनिट सेलच्या आतमध्ये आहेत. किती झाले यांचे? तो बॉडी सेंटर पार्टिकल 3 आहेत. आता सर्वात प्रथम तुम्ही कॉन्ट्रीब्युशन समजून घ्या बॉडी सेंटरचं काय. हे बॉडी सेंटर्ड वाले जे पार्टिकल आहेत ना, ते कोणत्याच ऍडजसंट युनिट सेल बरोबर शेअर्ड नाहीये, नॉट शेअर्ड विथ एनीवन. सो यांचं कॉन्ट्रीब्युशन तर 1 असणार आहे. म्हणजे हे 3 पार्टिकल तर झाले, बरोबर. त्यानंतर हा जो फेसवाला पार्टिकल आहे ना, हा फेसवाला पार्टिकल इथे पहा, हा फेसवाला पार्टिकल, हा इकडे कोणासोबत शेअर्ड नाही, इथे कोणासोबत शेअर्ड नाही. हा शेअर्ड असेल फक्त त्याच्या वरच्या युनिट सेल बरोबर, है ना. पहा ना, याचं कॉन्ट्रीब्युशन हाफ इथे असेल आणि हाफ वरती असेल. तसंच याचं कॉन्ट्रीब्युशन हाफ या युनिट सेलमध्ये, हाफ त्या युनिट सेलमध्ये असेल जो याच्या खालचा असेल. म्हणजे तो 2 पार्टमध्ये डिवाइड झालाय. म्हणजे याचं कॉन्ट्रीब्युशन असणार आहे हाफ, तर हे असणार आहे 1. आता आपल्याला पाहावं लागेल याच्यामध्ये हा कॉर्नरवाला पार्टिकल किती जणांसोबत शेअर झालेला आहे, किती ऍडजसंट युनिट सेल बरोबर शेअर झालेला आहे. तर मी तिथे युनिट सेल जर बनवलंय तर पाहावं लागेल आपल्याला किती युनिट सेल येत आहेत. वी आर टॉकिंग अबाउट दिस कॉर्नर पार्टिकल. तर इथे आपण एक युनिट सेल बनवून पाहूया, राईट. असा एक युनिट सेल बनेल, बरोबर. त्याच्यानंतर इकडे अजून एक असा युनिट सेल बनेल, करेक्ट. म्हणजे याच्या या लाईन्स अशा खाली असतील, इथून खाली असतील. तर आपल्याला युनिट सेल किती मिळाले? 1 2 3. म्हणजे हा जो कॉर्नर पार्टिकल आहे तो याच्यासोबत पण शेअर्ड आहे, याच्यासोबत पण शेअर्ड आहे, याच्यासोबत पण शेअर्ड आहे. या तिघांसोबत तर शेअर्ड आहेच. जसे हे तिघे आहेत तसेच आणखीन युनिट सेल 3 वरती असतील ना यांच्या, इथे याच्या वरतीही 3 युनिट सेल असतील का नाही असतील. म्हणजे हा जो कॉर्नरचा पार्टिकल आहे हेक्सागोनलचा, तो 6 ऍडजसंट युनिट सेल बरोबर शेअर्ड आहे. किती बरोबर शेअर्ड आहे? 6 ऍडजसंट युनिट सेल बरोबर तो शेअर्ड असणार आहे, राईट. लक्षात येते? नसेल लक्षात येत तर पुन्हा तुम्ही डायग्रामच्या माध्यमातून याला समजू शकता. पहा अशा प्रकारे
किती युनिट सेल बनवलेले आहेत मी इथे, हा 1 2 3, त्याच्यानंतर हा 4, हा 5, हा 6. तर हा जो एक कॉर्नरवाला पार्टिकल आहे तो 6 युनिट सेल्स मध्ये शेअर्ड आहे. आता समजतं या डायग्रामच्या माध्यमातून, किंवा इथेही मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं की कशा प्रकारे तो किती हा जो कॉर्नर पार्टिकल आहे तो किती युनिट सेलमध्ये शेअर्ड आहे. तर तो शेअर्ड आहे किती, 6 युनिट सेलमध्ये शेअर्ड आहे. मग त्याचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते किती असणार आहे, हेक्सागोनल युनिट सेलचं कॉन्ट्रीब्युशन किती असणार आहे, थोडा विचार करा किती येणार त्याचं कॉन्ट्रीब्युशन. राईट, आपण आता सिंपल क्युबिक युनिट सेलसाठी पाहिलं, किंवा बॉडी सेंटरसाठी पाहिलं, फेस सेंटरसाठी पाहिलं. आता जेव्हा कॉर्नरवाला पार्टिकल 8 युनिट सेल बरोबर शेअर्ड होता ना, तेव्हा आपण त्याचं कॉन्ट्रीब्युशन किती दिलं, 8 बरोबर शेअर्ड होता, म्हणून 1/8 म्हटलं, 1/8 म्हटलं होतं. जेव्हा फेसवाला पार्टिकल दोघांमध्ये शेअर्ड होता 2 युनिट सेलमध्ये, तेव्हा तो 1/2 झाला. तर इथे कॉर्नरवाला जो पार्टिकल आहे तो किती जणांसोबत शेअर्ड आहे, 6 ऍडजसंट युनिट सेल बरोबर शेअर्ड आहे, म्हणजे कॉन्ट्रीब्युशन 1/6 येईल. 1/6 आलं म्हणजे किती झालं, 2. सो टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स म्हणजे झेड फॉर हेक्सागोनल युनिट सेल किती येईल, 2 1 3, म्हणजे किती झाले रे बाबा, 6 झाले. किती पार्टिकल्स झाले, 6 टोटल पार्टिकल झाले. जर या सर्व पार्टला मला एका टेबलमध्ये कंपाईल करायचं असेल तर तो टेबल अशा पद्धतीचा बनेल. पहा, सिंपल क्युबिक युनिट सेल, बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल, फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल आणि हेक्सागोनल क्लोज पॅकिंग. हेक्सागोनल क्लोज पॅकिंग पार्टिकल कुठे प्रेझेंट आहेत, इथे फक्त कॉर्नरला आहेत. बीसीसी मध्ये कॉर्नरला पण आहे आणि बॉडी सेंटरला पण आहे. एफसीसी मध्ये कॉर्नरला आणि फेसला आहे. एचसीपी मध्ये कॉर्नरला पण आहे, फेसला पण आहे, बॉडी सेंटरला पण आहे. किती आहेत कॉर्नर, 8. कॉर्नर 8, बॉडी सेंटर्ड 1, कॉर्नर्स पुन्हा 8, फेसेस किती आहेत, 6. कॉर्नर्स हेक्सागोनल मध्ये 12 असतात, आताच वरती मी दाखवलं तुम्हाला. फेसेस मध्ये 2 पार्टिकल होते आणि बॉडी सेंटर्ड मध्ये 3 होते. किती ऍडजसंट युनिट सेल बरोबर शेअर्ड आहे, तर कॉर्नरवाला जो पार्टिकल आहे तो 8 युनिट सेल बरोबर शेअर्ड आहे. प्रत्येक ठिकाणी कॉर्नरवाला, फक्त हेक्सागोनल मध्ये 6 युनिट सेल बरोबर शेअर्ड आहे. तर फेसेसवाला एफसीसी मध्ये 2 युनिट सेल आणि इथे पण 2 युनिट सेल बरोबर आहे. मग कॉन्ट्रीब्युशन मल्टिप्लाइड बाय टोटल पार्टिकल्स, सो 1 आले. सो सिंपल क्युबिक युनिट सेल मध्ये 1 पार्टिकल, बॉडी सेंटर मध्ये 2 आले, कॉर्नरचा 1 आणि बॉडी सेंटर मध्ये 1. एफसीसी मध्ये किती आले, कॉर्नरचा 1 आणि 6 जे आपले फेसेस आहेत ज्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन हाफ आहे त्याचे 3, 1 + 3 4 आलेले. पुन्हा एचसीपी मध्ये किती झाले, 1/6 × 12, 2 झाले कॉर्नरचे, 2 झाले फेसचे, 2 × हाफ म्हणजे 1 झाला फेसचा आणि 3 झाले बॉडी सेंटरचे. अशा प्रकारे याचे 6 युनिट सेल्स आपल्याला मिळणार आहेत. पहा, याच्यामध्ये मी बऱ्याच मेहनतीने हा प्रयत्न केलाय की तुम्हाला हे सर्व युनिट सेल काय असतात, ब्रेवाइस लॅटायसेस काय असतात, त्याच्यामध्ये किती नंबर ऑफ पार्टिकल असतात हे समजून सांगायचा प्रयत्न केलाय. तरीही तुम्हाला याच्यामध्ये काही इश्यू वाटत असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. जर तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलं असेल तर तेही सांगा की चांगलं समजतं, किंवा एखादा पार्ट तुम्हाला याच्यात रिपिटेटिव्ह पाहिजे असेल की सर हे जरा पुन्हा सांगा समजलं का नाही, हवा असेल तर मी त्याच्यावरती आणखीन एक वेगळा व्हिडिओ बनवेल, वेगळा व्हिडिओ ॲनिमेशन सोबत की कसं असणार आहे. बट आज जे आपण पाहिलं ना, सिंपल क्युबिक युनिट सेल, बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल, फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल आणि एचसीपी, सिंपल आहे. सिंपल क्युबिकला 1 पार्टिकल, बीसीसीला 2, झेडची व्हॅल्यू नंबर ऑफ पार्टिकल्स म्हणजे झेड, एफसीसी साठी 4, एचसीपी साठी 6, एवढे असणार आहेत. तर पार्टिकल कुठे प्रेझेंट आहेत, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे, कॉन्ट्रीब्युशन कसं काढायचं आपण, तो किती दुसऱ्या ऍडजसंट युनिट सेल बरोबर शेअर्ड आहे. जेवढ्या युनिट सेल बरोबर शेअर्ड आहे 1 ते करून टाकायचं. 8 बरोबर शेअर्ड आहे 1/8, दोघांबरोबर शेअर्ड आहे 1/2, 6 जणांबरोबर शेअर्ड झालाय 1/6. आता याच्यावरती एक्सरसाइज मध्ये एकच क्वेश्चन दिलेला आहे, तो तुम्ही स्वतः शोधू शकता आणि करू शकता. पण याच्यावरती MHT CET मध्ये काय काय क्वेश्चन आलेले आहेत, MHT CET क्वेश्चन्स या पार्ट वरती काय काय आलेले आहेत ते आपण आता पाहूयात. याच्यामध्ये सगळ्यात पहिला क्वेश्चन थेरॉटिकल क्वेश्चन आहे. काय विचारतायत पहा, व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ क्रिस्टल्स associated with 14 Bravais lattices.
ऑप्शन्स त्यांनी दिलेले आहेत 7, 14, 1 आणि 3. कधी आलेला आहे हा क्वेश्चन? 2023 मध्ये आलेला आहे. काय विचारतात त्या क्वेश्चन मध्ये? टोटल नंबर ऑफ क्रिस्टल्स असोसिएटेड विथ 14 ब्रेवाइस लॅटाइसेस. तर किती क्रिस्टल सिस्टम असणार आहेत? क्रिस्टल सिस्टम म्हणतायत ते. हाऊ मेनी क्रिस्टल सिस्टम असोसिएटेड विथ 14 ब्रेवाइस लॅटाइसेस? तर ऑब्वियस आहे, एकदम थेरॉटिकल आन्सर आहे याचं की 7 क्रिस्टल सिस्टम असणार आहेत ना. कोणत्या कोणत्या 7 क्रिस्टल सिस्टम? क्यूट, आवर, मदर, बरोबर ना. या 7 क्रिस्टल सिस्टम असणार आहेत. एकदम सिंपल क्वेश्चन आला होता हा, 2023 ला आलेला आहे. याचा आन्सर असणार आहे 7. काही सॉल्व्ह करायची गरज लागली नाही, कारण आत्ताच आपण शिकलेलो आहोत की 7 क्रिस्टल सिस्टम्स पॉसिबल आहेत. आणखीन पाहूयात काय क्वेश्चन आलेला आहे. क्वेश्चन अशा पद्धतीचा आहे की आयडेंटिफाय द टाइप ऑफ युनिट सेल. आयडेंटिफाय द टाइप ऑफ युनिट सेल कंटेनिंग 4 पार्टिकल्स. असा युनिट सेल आयडेंटिफाय करा ज्याच्यामध्ये 4 पार्टिकल्स आहेत. आता आपण पाहिलं की 4 पार्टिकल कोणामध्ये असतात है ना. मला वाटतं तुम्हाला ऑप्शन सांगायची गरज लागणार नाही, असंच तुम्हाला आन्सर कळायला असणार आहे काय असणार आहे. सिंपल क्यूबिक दिलेलं आहे, बॉडी सेंटर्ड क्यूबिक एक ऑप्शन दिलेला आहे, तिसरा ऑप्शन त्यांनी दिलेला आहे फेस सेंटर्ड क्यूबिक, आणि चौथा ऑप्शन तर असा आहे की पाहूनच एलिमिनेट होतोय. चौथा ऑप्शन दिलेला आहे बेस सेंटर्ड क्यूबिक. आपण पाहिलं ना, क्यूबिक सिस्टमसाठी बेस सेंटर्ड आणि सिंपल क्यूबिक हे दोन्ही प्रकार आयडेंटिकल आहेत. याला द्यायची गरजच नव्हती, पण चौथा ऑप्शन काय देणार ना, म्हणून त्यांनी टाकलेला आहे. आता सिंपल क्यूबिक मध्ये किती पार्टिकल असतात? सिंपल क्यूबिकचे नंबर ऑफ पार्टिकल्स असणार आहेत 1/8 इंटू 8, 1 पार्टिकल. बॉडी सेंटर्ड क्यूबिक साठी किती असणार आहेत? कॉर्नरचा 1, 1/8 इंटू 8, कॉर्नरचा 1 आणि बॉडी सेंटर मधला 1, 2. फेस सेंटर्ड तुम्ही आन्सर मला वाटतं आयडेंटिफाय ऑलरेडी केलेला असणार आहे. फेस सेंटर्ड याचा ऑप्शन येणार आहे. काय येईल फेस सेंटर्ड? कारण कॉर्नरचा 1 पार्टिकल आणि हाफ कॉन्ट्रीब्युशन इंटू असे 6 फेसेस, म्हणजे 1 + 3 किती झाले? 4 पार्टिकल्स झाले. त्यानंतर बेस सेंटरची आपल्याला करायची गरज नाही, कारण तो क्यूबिक मध्ये नसतोच. याचा आन्सर असणार आहे फेस सेंटर्ड. कोणत्या वर्षी विचारलेला आहे हा क्वेश्चन? एवढा सोपा क्वेश्चन कधी आला होता? 2024 मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे हा. आणखीन एक क्वेश्चन घेऊयात. काय म्हणणे पहा क्वेश्चनचं. व्हॉट इज द फॉर्म्युला, किंवा सोपा क्वेश्चन घेऊयात आपण. व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ different types of unit cells in cubic crystal system? मला वाटतं वरच्या क्वेश्चन मध्ये आपण यालाच तर डिस्कस केलं, बरोबर ना. ऑप्शनच देत नाही मी याचे, एकदम सोपं आहे. क्यूबिक क्रिस्टल सिस्टम मध्ये सिंपल असतो, बॉडी सेंटर असतो, फेस सेंटर असतो, बेस सेंटर नसतो. म्हणजे किती येणार आहेत? याचा आन्सर किती असायला पाहिजे? चला ऑप्शन जर दिलेत तर तुम्ही स्वतः गेस करा की काय ऑप्शन असेल. पहिला त्यांनी दिलेला आहे 1, दुसरा दिलेला आहे त्यांनी 2, तिसरा दिलेला आहे त्यांनी 3 आणि चौथा दिलेला आहे त्यांनी 4. तर किती असतात? 3 असतात ना. कोणते कोणते 3 असणार आहेत? एक असणार आहे सिंपल क्यूबिक, दुसरा आहे बॉडी सेंटर्ड क्यूबिक आणि फेस सेंटर्ड क्यूबिक. एंड सेंटर्ड क्यूबिक याच्यामध्ये येत नाही. चला आता लास्ट क्वेश्चन पाहूयात. अच्छा, हा जो एवढा सोपा क्वेश्चन आहे, रिपिटेटिव्ह क्वेश्चन आहे, म्हणजे ते एकाच कन्सेप्ट वरती क्वेश्चन आलेला होता. हा पण 2024 मधलाच क्वेश्चन आहे. आता एक क्वेश्चन पहा याच्यावरती कसा विचारला जाऊ शकतो, महत्वाचा क्वेश्चन आहे. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड consisting elements X and Y that crystallizes in BCC structure?
बीसीसी म्हणजे काय, फुल फॉर्म समजलाय, बॉडी सेंटर क्युबिक. म्हणजे एक्स आणि वाय हे एलिमेंट्स आहेत, त्यांच्यापासून बीसीसी स्ट्रक्चर बनलेला आहे. पुढे काय म्हणतात ते, एक्स जो आहे ना, एक्स ऑक्युपाय करतो कॉर्नर्सला अँड वाय इज ॲट द बॉडी सेंटर. तर त्यांनी काय क्वेश्चन विचारला, फॉर्म्युला काय असेल. ऑप्शन्स पहा काय, XY2, दुसरा ऑप्शन दिलेला आहे XY3, तिसरा ऑप्शन दिलेला आहे XY आणि चौथा ऑप्शन दिलेला आहे X2Y. आता जेव्हा बॉडी सेंटर्ड अरेंजमेंट बनेल, बॉडी सेंटर्ड अरेंजमेंट कशा प्रकारची दिसते, अशा प्रकारची दिसेल. 1 2 3 4 5 6 7 8 कॉर्नरचे पार्टिकल झाले आणि बॉडी सेंटरवाला पार्टिकल इथे असेल आतमध्ये. कॉर्नरच्या पार्टिकलचं कॉन्ट्रीब्युशन किती असतं, 1/8, बरोबर. मग आता टोटल कॉर्नरचे पार्टिकल किती झाले, कॉर्नरचे पार्टिकल किती झाले, 1/8 इंटू असे 8 कॉर्नर आहेत, कॉन्ट्रीब्युशन 1/8, एक झाला. म्हणजे आपल्याकडे एक्स किती असणार आहे, एक्स आहे ना कॉर्नर वरती, तर एक एक्स असणार आहे आपल्याकडे, बरोबर. मग बॉडी सेंटर वाला जो पार्टिकल आहे, बॉडी सेंटर पार्टिकल जो वाय आहे तो एक आहे, त्याचं कॉन्ट्रीब्युशन एकच असतं, तो पण 1 आहे, म्हणजे वाय पण आपल्याकडे 1 येणार आहे. याचा अर्थ याचा फॉर्म्युला काय बनेल, एक एक्स असेल आणि एक वाय असेल, म्हणजे आन्सर याचा आपला असणार आहे 3. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण युनिट सेल काय असतं, क्रिस्टल सिस्टम्स काय असतात, ब्रेवाइस लॅटायसेस काय असतात, त्यानंतर क्युबिक सिस्टममध्ये सिंपल क्युबिक, बॉडी सेंटर्ड क्युबिक, फेस सेंटर्ड क्युबिक, हा क्वेश्चन मला वाटतं 2025चा होता. तर हे टाईप आपण सगळे समजून घेतलेले आहेत. पहा, हा सर्व प्रकार आपल्याला आजचा कळाला तरच आपल्याला पुढे चॅप्टरमध्ये अंडरस्टँडिंग वाढतं, बरोबर. तर आय होप सो आजचा जो माझा हा व्हिडिओ आहे या टॉपिकचा तो सक्सेसफुल झालेला आहे. सर्वांना हे चांगल्या प्रकारे कळाले की 14 ब्रेवाइस लॅटायसेसच काय, युनिक लॅटाईस हवेत ना आपल्याला, आयडेंटिकल नाही झाले पाहिजेत. त्याच्यामुळे क्युबिक सिस्टममध्ये 3च पॉसिबल होते आणि त्या तिघांमध्ये आपण नंबर ऑफ पार्टिकल्स किती असतात, 1 2 4 हे पाहिलं. त्याच्यात सोबत आपण एक्स्ट्रामध्ये पाहिले की हेक्सागोनल क्लोज पॅकिंग, हेक्सागोनल युनिट सेलमध्ये 6 पार्टिकल कसे येतात. तर नेहमीप्रमाणे आपण थेअरी शिकलो, आपण कन्सेप्ट समजून घेतलाय आणि आपण सीईटी मध्ये आलेले क्वेश्चन सुद्धा सॉल्व्ह करून घेतलेले आहेत. पुढच्या टॉपिक सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो.